सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दर 15 दिवसांनी अशा कार्यक्रमात भेटायला आपल्याला सगळ्यांना फार मजा येते. आज आपल्या अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, उपाध्यक्षा शोभनाताई तीर्थळी, कार्यकारिणीचे सगळे सदस्य आणि आपण सगळे उत्साही मेंबर अतिशय उत्कंठेने या कार्यक्रमाची वाट बघत आहोत. डॉक्टर रश्मी कुलकर्णींचा थोडक्यात परिचय करून देते की जो वाचून आपण फक्त इम्प्रेस होतो असं नाही काही, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला खरं कार्य कळेल. ते को फाउंडर आहेत अरुणा जेनेटिक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. त्याचं PhD आहे मॉलिक्युलर जेनेटिक्स, ओहायो स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिका, आणि मास्टर्स डिग्री आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. आणि इंटरनॅशनल एक्सपिरियन्स हेल्थ आणि वेलनेसच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष आहे. भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, सिंगापूर, कतार, आणि त्यातला मेजॉरिटी रिसर्च त्यांचा कॅन्सरवर आहे. आणि कॅन्सरवर रिसर्च करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की कॅन्सरवर किंवा इतर कुठल्याही रोगांवर अधिक परिणामकारकरित्या काम करणारी जी संस्था आहे आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये, की ज्याला गट मायक्रोबायोम म्हणतात, ते किती महत्वाचा रोल प्ले करतात आणि त्यांचं महत्व किती आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यावर त्यांनी पुढे संशोधन केलं. त्यांना सुजाता गोखले ही साथ मिळाली आणि मग एक मोठी कंपनी त्यांची उभी राहिली. आणि आजच्या 10 मार्चला आज हे विशेष आनंद होतोय सादर करताना, कारण नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर या दोघींचं कार्य आपण फार कौतुकास्पद असं आहे आपल्या सगळ्यांसमोर येत आहे. आणि हे केवळ पार्किन्सन पेशंटना उपयोगी पडेल असं वाटत नाही मला, तर जगातल्या कोणालाही, जो माणूस आहे, ज्याला पोट आहे, मेंदू आहे, इतर अवयव आहे, त्या सगळ्याला उपयोगी पडेल असं वाटतंय. तर आता आपण माझी त्यांची इंट्रोडक्शन कशी झाली त्याची पण एक गंमत आहे. शोभनाताईंनी आपल्या ग्रुपवर दिलके करीबचा एक व्हिडिओ टाकला होता. त्यांचा जो सुलेखा तळवळकरनी मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला होता दोघींचा, तर तो दिलके करीब मध्ये युट्यूबवरचा पॉडकास्ट शोभनाताईंनी आपल्या ग्रुपवर शेअर केला. आणि शोभनाताई जे काय शेअर करतात ते बघायलाच पाहिजे, कारण ते महत्वाचं असतं असं आपल्याला माहिती आहे. उगीच कधी इतर काही असं टाकत नाही फालतू फालतू. त्याच्यामुळे मी तो खूप लक्ष देऊन ऐकला आणि मग मी इतकी इम्प्रेस झाले की आपण त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे. मग मी त्यांच्या वेबसाईटवर गेले, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि लगेच माझे स्वतःचे टेस्टसाठीचे पैसे भरले. म्हटलं आपण पहिला अनुभव घेतल्याशिवाय आपण इतर लोकांना कसं काय सांगायचं. आपण पहिला अनुभव तर घेतला पाहिजे, जरी आपल्याला किती कन्व्हिन्स आपण असलो तरी आपण अनुभव तर घेतला पाहिजे असं. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आज कारणीभूत खरं म्हणजे शोभनाताई आहेत. आणि त्याच्यानंतर माझी रश्मिताईंची बऱ्याच वेळा इंटरॅक्शन झाली, चॅटिंग मध्ये झालं, तेव्हा कळलं की म्हणजे माणूस म्हणूनही काय त्या किती सहृदय आहेत. आणि या दोघी जणी हे पॅशन म्हणून करतायत की व्यावसायिक दृष्टिकोन ह्याच्या मागे अजिबात नाहीये. समाजाचं कल्याण व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं आणि सगळ्यांना उपयोग व्हावा या त्यांच्या या संशोधनाचा हा विचार करून त्या हे करतायत. आणि खूप दिवसापासून आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट आपण शोधत असावी आणि पुरे दिल से जब मांग करे तो पुरी कायनात वो आपको मिले हे देखती है, तसं झालं की आपल्याकडे 3 वर्षापूर्वी डॉक्टर अरुणा नार्वेकरांचं भाषण झालं होतं याच विषयावर. पण त्या मोगम बोलल्या होत्या, कारण त्यावेळी अशा टेस्ट वगैरे काही नव्हत्या. पण मी तो व्हिडिओ पुन्हा काढून मी ऐकला की मायक्रोबायोमचं महत्व किती आहे हे त्यांनी छानपणे उलगडून सांगितलेलं होतं. मी त्यावेळी अरुणा नार्वेकरांना सुद्धा कॉन्टॅक्टही केलं होतं की काय करता येईल का. ते म्हणजे अजून टेस्ट अशी काही निघालेली नाहीये, पण फक्त उपाय काय ते तुम्ही करत राहा, की खाण्यामध्ये काय बदल करायला पाहिजे तेवढंच झालं. पुन्हा डॉक्टर प्रसाद होनबनचे लेक्चर झालं होतं. त्यावेळी त्यांना विचारलं होतं की FMT ही प्रक्रिया आपल्याकडे भारतात सुरू आहे का, ती जर इतकी फायदेशीर आहे तर आपल्याकडे का नाही सुरू होत. त्याच्यावर उत्तर नव्हतं, म्हणजे अजून सुरू झालेलं नाही एवढंच. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या इंटरव्ह्यू मध्ये मला मिळाली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं, हा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटलं. म्हणून मग खूप आग्रह करून आज आपण हा कार्यक्रम त्यांचा ठेवलेला आहे.
आणि त्यांनी त्यांच्या विषयावर बोलायला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. तर हा तुमचा विषय काय, गट हेल्थचे इम्पॉर्टन्स काय, गट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा परिणाम हे शरीराच्या सगळ्या अवयवांवर कसा कसा होतो, आणि गट हेल्थ बिघडली तर काय होतं आणि गट हेल्थ उत्तम असली तर काय होतं, त्याचं परिमाण काय, मोजायचं कसं, आपलं आपण कसं कसं समजायचं की आपली गट हेल्थ वाईट आहे का काय चांगली आहे, याबद्दल जरा विस्तृतपणे सांगावं. मी धन्यवाद 1 गौरीताई, मिनिटं इतकं घेऊ सुंदर शकते का? इंट्रोडक्शन दिलं. हो सुजाता प्लीज. मी म्हणजे त्यांनी आता जे प्रश्न सांगितले की गट मायक्रोबायोमचे टेस्ट, म्हणजे असं मला वाटतं की विश वी हॅड मेट 3 years अगो, कारण आम्ही हे काम किती 3 वर्षापासून तर आणलेलंच आहे टेस्ट वगैरे. आणि FMT बद्दल म्हणायचं म्हणजे अक्षरशः हा ग्रुप तुमचा पुण्यात आहे आणि पुण्यात FMT आता चालू केलेला आहे. फक्त आता तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे बाकी राहिलंय. सो गुड न्यूज इज ऑन द वे फॉर ऑल ऑफ यू ऑल. त्यामुळे हँडिंग इट ओव्हर बॅक टू रश्मी, बिकॉज वी आर एक्साइटेड की हे सगळे म्हणजे ट्रीटमेंट प्लॅन्स आलेत आणि वी आर रेडी टू म्हणजे टेक कंट्रोल ऑफ अवर हेल्थ. रश्मी, प्लीज कंटिन्यू. हो. तर नमस्कार सगळ्यांना. तुम्ही जॉईन केलं हे खूप खूप म्हणजे खूपच चांगलं आहे. आम्हाला तुमच्याशी बोलून आज खूपच आनंद होतोय आणि आम्हाला जेवढी माहिती आहे आम्ही सगळी द्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्या ग्रुपसाठी नक्कीच त्यातून मदत होईल. ती माहिती मिळाल्याने शोभनाताई, गौरीताई आणि सगळ्यांना खूपच धन्यवाद की आम्हाला ही संधी दिली तुम्ही. आणि मी आता प्रेझेंट करते. ते सुरू करायच्या आधी एकच सांगायचं होतं की इथे आत्ताच सिक्युरिटी अलार्म वाजलाय, नॅशनल सिक्युरिटी अलार्म. एनिवे मी प्रेझेंट करते, पण आम्हाला वाटलं होतं आज काही झालं नाहीये, तर परत सुरू झालंय. त्यामुळे मी आता हे करते. एक सेकंड. तुम्हाला स्लाइड्स दिसत आहेत का सांगा मला. हो रश्मी, दिसतंय. ओके. ओके. हो दिसतात. हो हो. तर आता आपण हे बघूया की पार्किन्सन्सचे सिम्पटम्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या डॉक्टर्स सांगतात, ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी त्यावर जास्त वेळ नाही घालवणार आहे, कारण आपल्याला इथे गट हेल्थ बद्दल जाणून घेण्याची जास्त गरज आहे. तर मी आता पूर्ण फोकस त्यावर करणार आहे की आपल्या ग्रुपला ही यांनी कशी मदत होईल, आपण पूर्ण त्यावर फोकस करू. जर वेगळे काही प्रश्न असतील आणि आम्हाला माहीत असेल त्याबद्दल तर आपण त्यानंतर बोलू, प्रेझेंटेशन नंतर पण त्याबद्दल बोलू. तर पार्किन्सन आणि गट हेल्थचा काय संबंध आहे? आता ही आमची टीम आहे, फाउंडर्सची टीम. सुजाताला तुम्ही ऑलरेडी भेटले. रेणुका केळकर UK मध्ये राहते आणि ही पुस्तकं पण आहेत, पण आतासाठी ते महत्वाचं नाही आहे. आपण लवकरच विषयाच्या ह्याच्यात हे घेऊया की नक्की विषय काय. आम्ही सगळीकडे आमचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ग्लोबली सर्व्हिस सगळीकडे प्रोव्हाइड करतो. आमचे ब्रांचेस या 3 देशांमध्ये आहेत, भारत, UK आणि सिंगापूर. आणि आता पार्किन्सन्स बद्दल बोलायचं झालं तर हे खूपच कॉमन सिम्पटम्स आपल्याला इथे दिसतात. तुम्हाला पण माहित असेल ज्यांना पण पार्किन्सन्स आहे की कॉन्स्टिपेशन, डायजेस्टिव्ह सिम्पटम्स हे खूप वर्ष आधीपासून दिसत असतात. डायजेस्टिव्ह बदल की आपल्या पचनामध्ये खूप बदल झालेले आहेत. लॉस ऑफ स्मेल की वास येणं कमी होतं, बंद होतं आणि झोपेचे डिस्टर्बन्सेस, व्यवस्थित झोप लागत नाही. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत आणि हे खूप आधीच सुरू होतात. तर तुमच्यापैकी ज्यांना पण झालंय किंवा तुमच्या परिवारवाल्यांना किंवा मित्रमंडळी कोणालाही झालं असेल तर तुम्ही याबद्दल काही तुम्हाला माहित आहे का, हे आपण नक्की याची चर्चा करूया नंतर. तर आता आपण जर बिग पिक्चर बघितलं की काय कशामुळे होते पार्किन्सन, तुम्ही आता दर 2 आठवड्यांनी, दर महिन्यातून असं तुम्ही एक्सपर्ट्सना बोलावून हे करता, त्याच्याबद्दल माहिती काढता. तर तुम्ही ऑलरेडी ऐकलं असेल की पार्किन्सन होण्याची वेगवेगळी कारणं आहेत, की ते जेनेटिक्स पण असू शकतं, की पार्किन्सन्स होण्यासाठी काही म्युटेशन्स असतात. काही लोकांना ते म्युटेशन्स असतात, पण फक्त जेनेटिक्सनी काही होत नाही नॉर्मली. त्याच्यासाठी बाकी खूप गोष्टी एकत्र याव्या लागतात. आपल्या ह्याच्यात आपण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूपच जास्त टॉक्सिन्स आहेत सध्या, कारण फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, केमिकल्स, पोल्युशन खूप जास्त आहे. एजिंगनी पण प्रमाण वाढतं त्याचं, कारण शरीरातले म्युटेशन वाढत जातात. इम्युन सिस्टम व्यवस्थित काम नसेल करत तरी पण अजून एक ते अजून एक कारण होतं. आणि गट मायक्रोबायोम इम्बॅलन्स. आता ते काय आहे गट मायक्रोबायोम ते आपण बघणारच आहोत. पण या सगळ्या कारणांचं एक मोठं ट्रिगर हे असं गट मायक्रोबायोम होऊ शकतं, की आपल्याकडे एवढी सगळी कारणं आहेत आणि त्यावर जर हे पण हे असलं, यातही प्रॉब्लेम्स असले गट मायक्रोबायोम मध्ये, तर ते पूर्ण त्याचं अँप्लिफाय करतं. त्यामुळेच झालंय असं आपण नाही म्हणणार आहे, पण आपण ते नक्की काय होतं आणि काय आहे ते बघू. तर आपण जर बिग पिक्चर बघायला गेलो तर काय होतं की गटमध्ये प्रॉब्लेम्स होतात, आपल्या आतड्यांमध्ये आपण बघितलं ऑलरेडी की डायजेस्टिव्ह इश्यूज,
पचनाचे प्रॉब्लेम्स आधीच सुरू होतात. जर कॉन्स्टिपेशन झालं, ब्लोटिंग झालं, ऍसिडिटी झाली, काही पण जे आहे गट रिलेटेड आहे, तर त्यात गटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण आता ते नंतर बघू की ते प्रॉब्लेम्स काय आहेत. तर त्यांनी काय होतं की गट इन्फ्लमेशन होतं. तर आपण ज्याला सूज म्हणतो, तर सूज ही चांगली असते की आपल्याला समजा डोक्याला लागलं आणि टेंगूळ आला तर ती थोड्या वेळाकरता आलेली सूज चांगली असते. पण इथे ज्या प्रकारची सूज होते ती नेहमी अशी कंटिन्युअस सूज असते. तर ही चांगल्या प्रकारची सूज नाहीये. हे इन्फ्लमेशन वाईट प्रकारचं आहे की त्यांनी अजून आजार होतात. आणि जेव्हा हे हे होतं तेव्हा ते गट मधले कंटेंट्स ते बॅक्टेरिया जे असतात ते, तुम्ही ह्याचं कदाचित नाव खूपदा ऐकलं असेल पार्किन्सनशी रिलेटेड, अल्फा सिन्युक्लिन. हे एका प्रकारचं प्रोटीन असते जे नर्व सेल्स मध्ये काम करतं. तर ते जसं फोल्ड होतं, जसं घडी होतं, ते खूप महत्वाचं असतं कुठल्याही प्रोटीनसाठी. तर ते चुकीचं फोल्डिंग व्हायला लागतं. ते जेव्हा चुकीचं फोल्डिंग व्हायला लागतं तर त्यांनी मग त्याचं काम बंद पडतं की ते जेव्हा चुकीचं घडी झाले तेव्हा ते त्याचं नॉर्मल काम करू नाही शकत. तर त्यांनी मग अजून जास्त ब्रेन इन्फ्लमेशन आणि न्यूरोडिजनरेशन होतं. तर हे आता गटशी कसं काय लिंक्ड आहे आणि ते नॉर्मल घडी नाही झालं तर त्यांनी काय होतं. तर आता समजा तुम्ही हे बघा की हे एक प्रोटीन आहे आणि ते अशाच प्रकारे घडी झालं तर ते व्यवस्थित काम करू शकतं. आता समजा आपण आपल्या शरीराचा विचार केला तर आपलं जिथे हात पाय डोळे सगळं जे एका विशिष्ट लोकेशन मध्ये आहे ते तिथे असले तरच आपण व्यवस्थित काम करू शकतो. पण ते जर कुठेही आले, ते वेगळ्याच प्रकारे आपलं शरीर घडलं तर आपण आत्तासारखं फंक्शन नाही करू शकत. तर हे जे आहे ते जर मिसफोल्डिंग झालं, चुकीच्या पद्धतीने घडी झालं तर ते काम करू नाही शकत. आणि मग हे जे टेम्पलेट बनते की दुसरे नवीन जेव्हा प्रोटीन्स बनतात तेव्हा ते ह्याला बघून घडी होतात. ते ह्याला बघून घडी नाही होत, ते ॲबनॉर्मल फोल्डिंगला बघून त्याचं फोल्डिंग होतं. म्हणून ते शरीरात वाढत जातं आणि म्हणून त्याचं काम बंद होतं, जे नॉर्मल काम असतं त्याचं शरीरातलं. हे खूप मोठं ऍक्च्युली कारण आहे जे सिम्पटम्स दिसतात पार्किन्सन्समध्ये ते. तर आता त्याची सुरुवात कुठून होते आपण जर बघितलं तर बाकीची कारणं बाजूला सोडून आपण फक्त गटवर फोकस आज करणार आहोत. तर जे 10 ते 20 वर्ष पहिले गटची सिम्पटम्स दिसतात, तर असा डेटा आम्हाला दिसलाय की 80% म्हणजे असं पब्लिश्ड डेटा आहे हा, की 80% पार्किन्सन्सच्या पेशंट्सना काही ना काही गॅस्ट्रोइंटेस्टिनल प्रॉब्लेम्स असतात, एस्पेशली कॉन्स्टिपेशन. तर तुम्ही जर विचार करा की तुम्हाला आधीपासून ज्यांना आहेत पार्किन्सन्स त्यांना खूप आधी डायजेस्टिव्ह काय इश्यूज होते का, तर ते आपण त्यावर फोकस करूया. आम्ही जेव्हा नेशन वाईड सर्वे करतो, आता हे पार्किन्सन्स बद्दल नाहीये, पण आम्ही जेव्हा वेबिनार्स करतो तेव्हा आम्ही नेहमी सर्वे करतो की कशासाठी लोक अटेंड करतायत. तर हे तुम्ही बघितलं तर सगळ्यात कॉमन हे वर्ड क्लाउड आम्ही बनवलंय, त्यात सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम दिसतोय कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गट हेल्थ इश्यूज. हे इतके कॉमन झाले की हे फक्त पार्किन्सन्स नाही, हे बाकी सगळ्या आजारांचं रूट कॉज इथून सुरू होते. आणि पार्किन्सन्समध्ये त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी होत आहेत गटमध्ये. तर आपण गट हेल्थवरच आता फोकस करूया की हे नक्की काय आहे, गट हेल्थ म्हणजे काय. तर गट हेल्थ म्हणजे आपण आतड्यांमध्ये काही विशिष्ट सूक्ष्मजीव असतात, आपण त्याबद्दल बोलतोय. त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्याची काय गरज आहे. कारण आपल्या सगळ्यांमध्ये आपण इतकं पुअर लाईफस्टाईल, पुअर हेल्थ आता नॉर्मलाइज केलंय सगळ्यांनीच केलेलं आहे ते. कोणाला पार्किन्सन्स असो की नसो की दुसरं काही असो. हे जे आता तुम्ही हे बघितलं इमेज, तर ह्यात काय दिसतंय की स्वयंपाकघर आहे ते खूप घाण आहे, त्यात किडे आहेत आणि फंगस लागले. हे आपण आपलं घर असं कधीच ठेवणार नाही. पण आपलं गट, आपले आतडे अशा स्टेटमध्ये आहेत आणि सगळ्यांचेच आहेत आणि आपल्याला माहित नाहीये ते. आपल्याला ह्याची जाणीव असण्याची का गरज आहे, कारण इथून अतिशय खूपच ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे आजार इथून सुरू होतात. तर आपण जर आपल्या शरीराबद्दल बघितलं तर आता आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये किंवा आयुर्वेदांमध्ये किंवा वेदांमध्ये पण आपण जर बघितलं कुठल्याही आजारांबद्दल किंवा हेल्दी आपल्या चांगल्या तब्येतीबद्दल पण जेव्हा आपण बोलतो तेव्हा पूर्ण शरीर, मन आणि पूर्ण वातावरण ह्या सगळ्या गोष्टी धरल्या जातात, कन्सिडर केल्या जातात. पण आता मॉडर्न मेडिसिननी इंडिव्हिज्युअल ऑर्गन्सला हे केलेलं आहे की आपण फक्त आपले विजिबल ऑर्गन्स आहे असं वागतो. की आजार कशाचे झाले, लंगचा आजार झालाय, किडनीचा आजार झालाय, हार्टचा आजार झालाय, जसं काही ते इंडिव्हिज्युअली वेगवेगळे काम करतायत, एकत्र काही होत नाहीये असं डिसिजेस चं ट्रीटमेंट होतं हल्ली. पण आपण जर बघितलं की आपलं शरीर काय आहे, की आपले विजिबल ऑर्गन्सच नाहीये, आपलं मन पण नाही, आपलं एन्व्हायरमेंट आणि इनव्हिजिबल मायक्रोब्स, हे सगळं मिळून आपण कोण आहोत, ते आपण कम्प्लिटली ह्युमन बनतो. तर आता इनव्हिजिबल मायक्रोब्स म्हटलं तर हे ट्रिलियन्स, म्हणजे आपले जेवढे पेशी असतात, आपले सेल्स त्याहूनही जास्त
प्रमाणात मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, व्हायरसेस असे वेगवेगळे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात असतात आणि ह्यांच्यामुळे आपण पूर्णपणे ह्युमन बनतो. तर ह्याचा काय अर्थ आहे की हे आपलं इनविजिबल ऑर्गन आहे. हे आपल्या शरीरात हे सगळीकडे असतात, आपल्या शरीरावर, शरीराच्या आत, पण आपल्याला ते दिसत नाही. म्हणून याला म्हणतात इनविजिबल ऑर्गन. ह्याबद्दल ना कोणी शाळेत शिकवत, ना डॉक्टर्सना माहित आहे, ना कोणी त्याबद्दल बोलत. ह्याच्यामुळे काय होतं की आपण ह्याच्याकडे टोटली दुर्लक्ष करतो. आपल्याला माहीतच नाहीये हे आहे, तर याची काळजी कशी घेणार आपण. तर यामुळे बरेच आजार होतात. तर ह्याची माहिती सगळ्यांनीच जाणून घेण्याची खूप गरज आहे. आपण जर डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल बोललो तर तोंडातून खाली कोलॉन पर्यंत खूप प्रकारचे, हजारो प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, आर्के, प्रोटोझोआ, आपण हे जे शाळेत शिकलोय त्या प्रकारचे खूपच सूक्ष्मजीव असतात. आणि त्यातले सगळ्यात जास्त आपल्या इंटेस्टाईन मध्ये असतात, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. तर याला म्हणतात गट मायक्रोबायोम. जे कलेक्शन असतं गटमध्ये मायक्रोब्सचं त्याला म्हणतात गट मायक्रोबायोम. तर ह्याचं काय, आपण ह्याच्याबद्दल का आज बोलणार आहोत, हे का महत्वाचं आहे, कारण हे जे इंटेस्टाईन मध्ये जे मायक्रोब्स असतात तर आपल्या शरीरात सगळीकडेच ते आहे, पण त्यातले सगळ्यात जास्त 1.5 ते 2 किलो एवढ्या वजनाचे मायक्रोब, जास्तीत जास्त बॅक्टेरिया असतात त्यातले, ते आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये असतात. बाकी ठिकाणी पण असतात, पण सगळ्यात जास्त इथे असतात. तर हे जे गट मायक्रोबायोम आहे हे काय काय करतं, आपल्याला अजून सगळ्या गोष्टी माहीत पण नाहीये की ते काय करतं. पण काही महत्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगते आणि तुम्हीच विचार करा की आपल्याला ते जोपासणं किती महत्वाचं आहे आणि ते पार्किन्सनशी कसं रिलेटेड आहे किंवा दुसऱ्या पण आजारांशी कसं रिलेटेड आहे. तर ते अन्न पचवायला आपल्याला मदत करतं. अन्न पचवायला म्हणजे आपण आता फायबर किती महत्वाचे तुम्हाला माहित आहे. फायबर आपल्याला स्वतःहून अजिबात पचवता येत नाही. तर पूर्ण अन्न, आपलं अन्नाचं पाचन झाल्यावर फायबर आणि बाकीचं उरलेलं अन्न इथे येते लार्ज इंटेस्टाईन मध्ये आणि तिथे ते बॅक्टेरिया डायजेस्ट करतात. कारण आपण नाही पचवू शकत ते अजिबात. तर ज्या लोकांमध्ये ते बॅक्टेरिया नसतात फायबर डायजेस्ट करणारे, त्यांना मग कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, ऍसिडिटी आणि दुसरे डायजेस्टिव्ह खूप इश्यूज होतात, कारण फायबर डायजेस्ट करणारे बॅक्टेरियाच नाही आहेत गटमध्ये. विटॅमिन्स बनवण्याकरता पण हेच वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात. खूप प्रकारचे बी विटॅमिन्स, विटॅमिन के आणि असे बरेच विटॅमिन्स बनवायला पण हे बॅक्टेरिया, वेगळ्या प्रकारचे स्पेसिफिक विशिष्ट बॅक्टेरिया लागतात. जसे त्यांचे प्रोफेशन्स असतात की काही डायजेशन करता आहेत, काही विटॅमिन्स बनवायला आहेत, काही मिनरल ॲब्झॉर्प्शनसाठी आहे. तर आता मिनरल ॲब्झॉर्प्शन म्हणजे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर तुम्ही बघाल की खूप लोकांना डेफिशियन्सीज असतात. कोणाला आयर्न डेफिशियन्सी, B12 डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, या का आहेत. ह्याच्यासाठी लोक सप्लिमेंट घेतात, पण सप्लिमेंट घ्यायची गरज नसते. आपल्याला बॅक्टेरिया फिक्स केले, आपले व्यवस्थित बॅक्टेरिया आले आपल्या गटमध्ये, तर ते आपोआप बनतील, आपोआप ऍब्झॉर्ब होतील. त्याकरता सप्लिमेंट्स घ्यायची काहीच गरज नाहीये. आपण जेव्हा सप्लिमेंट्स घेतो तेव्हा आपण आपल्या शरीराला सांगतो की तुला बनवायची गरज नाहीये, आम्ही वरून टाकतोय. त्यांनी अजून प्रॉब्लेम्स वाढतात. त्यामुळे ते सगळं करण्यापेक्षा बॅक्टेरिया आणलेले जास्त महत्वाचे आहेत. अजून खूप कामं हे करतात हे बॅक्टेरिया आणि दुसरे मायक्रोब्स. अजून एक महत्वाचं काम जे पार्किन्सनशी लिंक्ड आहे ते मेंटल हेल्थवर आहे, की आपली मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ नीट ठेवण्यामध्ये पण ह्या गट बॅक्टेरियाचा खूपच मोठा वाटा आहे. आणि इम्युन सिस्टम ट्रेनिंग, इम्युन सिस्टमला शिकवणं की कशावर अटॅक करायचं आणि कशावर नाही करायचं, ही सगळी कामं गट मायक्रोबायोम करत असतं. ह्यात म्हणूनच आपल्याला गटची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग ते कोणीही असो, कारण त्यांनी आपल्या सगळ्या सिम्पटम्सवर खूप फरक पडतो. जेव्हा गट काम करत नाही तेव्हा दुसरं काहीच काम नाही करू शकत. त्यामुळे हे जे आहे आपल्याला एनर्जी नसणं, थकवा येणं, मेमरी हे असणं, की काही लक्षात राहत नाहीये, फोकस करता येत नाहीये, मूड खराब आहे, अँझायटी इश्यूज, स्ट्रेस खूप जास्त वाटतोय, स्किन इश्यूज, वजन वाढते, इन्फेक्शन्स, तुम्हाला कुठलेही सिम्पटम्स असले तर ह्याचा अर्थ एकच आहे की गटमध्ये काहीतरी इश्यूज आहे. त्यामुळे हे फिक्स करायची खूप गरज आहे. आता जर तुम्ही बघितलं की गट बॅक्टेरिया आणि बाकीचे मायक्रोब्स एवढे महत्वाचे आहेत आणि आपलं ते इनविजिबल ऑर्गन आहे, तर हे आपल्याला माहित कसं नाहीये कोणाला. आणि आपल्याला काय जाहिराती आपण बघतो की आपल्याला जर्म्स मारायची गरज आहे, की दिस किल्स 99% ऑफ जर्म्स, अशा खूप वेगवेगळ्या जाहिराती येतात. मग पाणी स्टरलाइज करायच्या की UV वापरा, RO वापरा, हँड सॅनिटायझर्स वापरा, हँड सोप्स वापरा, ज्यांनी बॅक्टेरिया मरतील. आणि ऑफकोर्स अँटीबायोटिक्स खूप जास्त घेतात लोक. डॉक्टर्सनी दिले बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी तरी ठीक आहे, पण लोक स्वतःहून घेतात खूप जास्त अँटीबायोटिक्स. तर या सगळ्या गोष्टींनी काय होतं की आपण
फर्निचर स्वच्छ करायला पण अँटीबॅक्टेरियल स्प्रे वापरतो. टूथपेस्टमध्ये पण अँटीबॅक्टेरियल्स असतात, फिनाईल, फ्लोअर क्लिनर्स मध्ये पण असतं. हे दिवसभर असा मारा सुरू असतो आणि आपण घराच्या आत किंवा ऑफिसमध्ये असतो, तर कुठून मायक्रोबायोम येणार आहे? की आपण मायक्रोबायोमचे सोर्सेस सारखे मारतोय. अन्न पण शिजवलेलं आहे जे स्टराईल असतं, पाणी पण स्टराईल आहे, बाकी वातावरण स्टराईल आहे, तर हे कुठून येणार आहे? आणि बागकाम वगैरे अशी ऍक्टिव्हिटीज कोणी करत नाही हल्ली, आणि बाहेर पण एवढं जात नाही. तर त्यामुळे हे अतिशय पुअर मायक्रोबायोम हे सगळ्यांचंच अतिशय कॉमन झालेलं आहे. यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारचे आजार दिसायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला वाटेल या सगळ्या प्रकारच्या आजारांचा काय संबंध आहे एकमेकांशी? डायबिटीज, किडनी डिसीज, मेंटल हेल्थ इश्यूज, फर्टिलिटी इश्यूज, इन्फेक्शन होत आहेत, मेमरी कमी आहे, ॲलर्जीज होत आहेत, आणि ऑफकोर्स आता पार्किन्सन ग्रुप तुम्ही म्हटलं तर न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स. असं वाटतं ना बघून की ह्याचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये, पण ह्याचा सगळ्यांचा खूप मोठा संबंध पुअर गट हेल्थ याच्याशी आहे. तर अंडरलाईन जर पुअर गट हेल्थ असेल तर तुम्हाला दिसेल की हे आजार खूप इझिली होतात. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पण बघाल तर ज्यांना पार्किन्सन झालंय त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण क्रॉनिक आजार आहेत का, हे जर तुम्ही बघितलं तर ह्या फॅमिली मेंबर्स आणि तुम्ही सगळं तुमचं जेवण खाणं, एन्व्हायरमेंट सगळं खूप कॉमन आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या परिवारात दुसऱ्यांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सना दुसरे कुठले आजार आहेत का, यातले कुठलेही आजार किंवा दुसरे कुठलेही आजार. तर हे तुम्हाला जेव्हा हे दिसते परिवारात, तेव्हा ह्याचा अर्थ हा आहे की तुमचं जे इकोसिस्टम आहे, तुमचं जेवण, तुमचं एन्व्हायरमेंट, त्यात काहीतरी इश्यू आहे ज्यामुळे हे आजार होत आहेत. तर आता आपण स्पेसिफिकली पार्किन्सन्सवर फोकस करूया. त्याकरता आपल्याला अजून एक गोष्ट पण जाणून घ्यायची गरज आहे की गट ब्रेन ऍक्सिस काय आहे. गटमधून सुरू होते तर मी सांगितलं खूप गोष्टी गटमधून सुरू होत आहेत. तर गट ब्रेन ऍक्सिस बघायची काय गरज आहे की आपलं जे गट आहे ते आपलं सेकंड ब्रेन आहे. जे प्रिमिटिव्ह प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये ब्रेन नसतं त्यांच्यामध्ये ऍक्च्युली गट हेच ब्रेनचं काम करतं. तर आपल्याला जे आता फिलिंग्स काही पण फील होतात की राग येतोय, खूप आनंद होतोय, खूप खूप उत्साह होतोय, ते असे बरेच इमोशन जे आहेत ते ऍक्च्युली गटमधून येत असतात, आपल्या आतड्यांमधून. कारण आपल्या आतड्यांमध्ये 90% पेरिफेरल नर्वस सिस्टम असते, आणि जे गट बॅक्टेरिया असतात ना ते असे खूप सुंदर केमिकल्स बनवतात. डोपामिन बद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल, कारण डोपामिन हे डोपामिन डेफिसिट पार्किन्सन्स मध्ये खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही असे खूप जे न्यूरोट्रान्समिटर्स असतात ते गट बॅक्टेरिया बनवतात, आणि ते गट बॅक्टेरिया वेगस नर्व ही एक नर्व असते पोटातून आतड्यांमधून ब्रेन पर्यंत जाते. तर तिकडून ते सगळे इन्फॉर्मेशन पाठवत असतात वर खाली. त्यामुळे जेव्हा गट जेव्हा काम नाही करत तेव्हा आपलं ब्रेन पण काम नाही करत आणि शरीरात बऱ्याच गोष्टी काम नाही करत. तर आता ही 5 उदाहरणं आहेत न्यूरो ट्रान्समिटर्सची. अशी खूप आहेत अजून केमिकल्स जे मायक्रोबायोम बनवतं. पण डोपामिन जे आहे ते रिवॉर्ड हार्मोन आहे. डोपामिन डेफिसिट हे पार्किन्सन्समध्ये खूप कॉमन आहे की डोपामिन पण कमी होतं आणि डोपामिन रिसीव्ह करणारे न्यूरॉन्स पण कमी होतात. तर हे जे आहे ते गट बॅक्टेरिया पण बनवतात. जे आपलं गॅबा आहे, गामा अमिनो ब्युटेरिक ऍसिड, ते पण बऱ्याच लोकांमध्ये कमी असतं. ते अँझायटी कंट्रोल करण्यासाठी असतं. सेरोटोनिन पण खूप कॉमन आहे पार्किन्सन्स पेशंटमध्ये कमी असणं. हे आपलं हॅपीनेस हार्मोन आहे आणि ह्यानीच आपलं डायजेशन पण कंट्रोल होतं. तर जी लोक आनंदात असतात ना त्यांचं डायजेशन नेहमी चांगलं असतं, कारण सेरोटोनिन हेच आपल्याला आनंदाचा ते फिलिंग देतं. तर यांनी काय होतं, सेरोटोनिन कंट्रोल करतं आपलं पाचन कसं होतं, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन कसं होतं, आणि अन्न आपल्या आतड्यांमधून किती फास्ट पुढे सरकतं. त्याचंच संध्याकाळी मेलेटोनिन बनतं, सेरोटोनिनचं. तर मेलेटोनिन बनलं संध्याकाळी की आपल्याला गुंगी यायला लागते जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा. आणि तेव्हा काय होतं की ह्यानी हे स्टॉप साईन सारखं असतं की आता खाऊ नका, आता खाल्लं तर हे होईल, म्हणजे अन्न पचणार नाहीये, अन्न पुढे सरकणार नाहीये व्यवस्थित आणि न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब होणार नाहीये. म्हणून ते आपल्याला आराम करायच्या स्टेटमध्ये आणण्याकरता मेलेटोनिन असतं. तर पार्किन्सन्स मध्ये बघितलंय सायंटिस्टनी की हे दोन्ही व्यवस्थित बनत नाहीये. त्यामुळे डायजेशन पण नीट होत नाही, मूडवर पण परिणाम होतो आणि झोपेवरही परिणाम. आणि जेव्हा आपली झोप नाही होत ना तेव्हा मसल बिल्डिंग आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी, मेमरी फॉर्मेशन जेव्हा ज्या झोपेत झाल्या पाहिजे त्या पण डिस्टर्ब होतात. दुसरं पण हे आहे ज्याला बॉन्डिंग हार्मोन म्हणतात, ऑक्सिटोसिन, ते पण गट मायक्रोबायोम मॉड्युलेट करतं. म्हणूनच जे हे आहेत पार्किन्सन्स मध्ये हे दिसेल की मूड इश्यूज पण दिसणं कॉमन आहे, की डायजेशन इश्यूज, झोपेचे इश्यूज, मूड इश्यूज हे
सगळे दिसायला लागतात. कारण हे गट ब्रेन ऍक्सिस जे आहे की गट मध्ये जे होते इथले बॅक्टेरिया जे बनवत आहेत, इथले बॅक्टेरिया इम्युन सिस्टमला कसं ट्रेन करतायत, हे सगळं आपल्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. कारण हे वेगस नर्व वरून सगळं तिथे ट्रान्समिट होत असतं. दोन वे टू वे कम्युनिकेशन सुरू असतं गट आणि ब्रेन मधलं. तर गट ब्रेन ऍक्सिस आपण बघितलं तर वेगस नर्व हे खूप महत्वाचा हायवे आहे इथून कनेक्ट करणारा. आणि आपली इम्युन सिस्टम, हॉर्मोन्स, मायक्रोबियल मेटाबोलाइट्स आणि इन्फ्लमेशन जे सूज आपण जे म्हणतो, हे सगळं सिग्नलिंग सुरू असतं गट आणि ब्रेनच्या मध्ये. तर गट बॅक्टेरिया जे असतात पार्किन्सन्स मध्ये, ते अशा प्रकारचे बॅक्टेरिया असतात, अशा प्रकारचे कलेक्शन त्यात जमा होतं, ज्याने ब्रेन मध्ये सूज यायला सुरुवात होते, ज्याने न्यूरोट्रान्समिटर्स नीट बनत नाही आणि नीट नर्वस सिस्टम सिग्नलिंग पण व्यवस्थित होत नाही. तर हे असे खूप चांगले पेपर्स आहेत त्याचे, ज्यात ही माहिती आपण बघू शकतो. तर मी बऱ्याच लोकांचं आम्ही ऐकलंय की त्यांना डॉक्टर्स आणि बरेच एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की तुम्हाला अँझायटी आहे ना, तुम्ही अँझायटी कंट्रोल करायचा प्रयत्न करा. ते अँझायटी कंट्रोल तुम्ही करू नाही शकत, कारण अँझायटी काही तुमच्या बाहेरच्या प्रॉब्लेम्स मधून नाही येते. आता मी हे सुरू केलं ना, तेव्हा बाहेर एक्सप्लोजन झाले, आवाज येत होता, मला माहिती आहे बाहेर काय होते, पण मला काहीच फरक पडत नाहीये, कारण मी माझ्या गट हेल्थवर फोकस करते. तर जेव्हा गट स्ट्रॉंग असते, आपण व्यवस्थित गट हेल्थ ठेवली, तेव्हा बाहेर कितीही मोठे प्रॉब्लेम्स असले तरी आपण अँक्शियस आपल्याला न वाटता, आपलं डिस्टर्ब न वाटता आपण सगळं व्यवस्थित हँडल करू शकतो. पण जेव्हा आपले गट बॅक्टेरिया नसतात व्यवस्थित आपल्याकडे, तेव्हा ते असे केमिकल्स बनवूच शकत नाही ज्यांनी अँझायटी कंट्रोल होईल, ज्याने आपल्याला छान वाटेल. तर जेव्हा ते गट बॅक्टेरिया नाही आहे, तेव्हा तुम्ही काहीही करून अँझायटी कंट्रोल नाही करू शकत. त्याकरता आधी गट बॅक्टेरिया फिक्स करावे लागतात. तर हे कॉमन आपल्याला प्रॉब्लेम्स पार्किन्सन्स मध्ये दिसतात की गट मधून सुरुवात होते. तर ते कसं सुरू होते, तर ह्याच्यात बरेच गट बॅक्टेरिया असतात, जे ते अल्फा सिन्युक्लिन प्रोटीन बद्दल मी जे आधी सांगितलं, त्याचं फोल्डिंग ते बदलतात. म्हणून गट बॅक्टेरिया अजून जास्त महत्वाचे आहेत यात, की ऑलरेडी डिसबायोसिस आहे, ऑलरेडी सगळ्यांमध्ये डिस्टर्ब गट आहे. पण जिथे इन्फेक्शन्स पण आहे, जिथे काही प्रकारचे बॅक्टेरिया ग्रो होतात, जास्त ग्रो होतात, ते ह्यावर परिणाम करतात की हे या प्रोटीनचं फोल्डिंग ते बदलतात. आणि मग इथपासून वेगस नर्व पासून ते ब्रेन पर्यंत पोहोचतं आणि बाकीच्या नर्वस सिस्टम पर्यंत मिसफोल्डेड प्रोटीन. तर असे बरेच पब्लिकेशन ज्यांनी दाखवले की हे मिसफोल्डेड प्रोटीन गट मध्ये दिसतं पेशंट्सच्या. आणि त्याचं कारण हे आहे की ते गट बॅक्टेरिया त्याला मिसफोल्ड व्हायला भाग पाडतात. अजून पाणी तू होते का ते आपला हिशोब करून म्हणून काही हिशोब म्यूट कराल का प्लीज सगळ्यांनी. तर आपण जर बघितलं की पार्किन्सन्स पेशंटमध्ये काय स्पेसिफिक बदल होतात, तर जे बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात, चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया, जसं फिकॅली बॅक्टेरियम प्रॉचनेसी आहे, बॅक्टेरिया आणि मग प्रकारचं त्यात नेहमीच होते. हा ड्रेस पहिले आपण हिच्यासाठी घेतला होता आणि तू पोपटी घेतला होता. अतुलजी सगळ्यांना म्यूट कराल का प्लीज. तो पोपटी वापरला. ज्याने त्यांनी आपापला मोबाईल किंवा जे काय वापरताय ते म्यूट वर ठेवा. लक्षात येत आहे का कुणाचा चालू आहे ते? थँक्यू. तर बेनिफिशियल बॅक्टेरिया जे चांगले बॅक्टेरिया असतात, जे आपल्याला मदत करत असतात, जसं मी आता म्हटलं की आधी जेव्हा दाखवलं की हे बॅक्टेरिया आपल्याला डायजेशनसाठी मदत करत असतात, आपल्या शरीरात सूज प्रिव्हेंट करण्याकरता किंवा बंद करण्याकरता मदत करत असतात, खूप चांगले केमिकल्स बनवतात आपला मूड, आपलं डायजेशन आणि सगळं व्यवस्थित ठेवण्याकरता. तर काही उदाहरणं ही आहेत, फिकॅली बॅक्टेरियम प्रॉचनेसी, रोजबुरिया इंटेस्टिनॅलिस. तर हे आणि अजून बरेच, हे तर 2च उदाहरणं दिले, हे कमी होतात पार्किन्सन्स पेशंट्समध्ये. आणि ज्या बॅक्टेरियामुळे इन्फ्लमेशन वाढतं किंवा सूज वाढते, ब्रेनमध्ये पण सूज वाढते, न्यूरो आणि न्यूरो ट्रान्समिटर्स कमी होतात, तर तसे बॅक्टेरिया आपल्याला जास्त दिसतात इंटेस्टाईन मध्ये किंवा गटमध्ये. तर ह्याची काही उदाहरणं आहे की इकोलाय, स्ट्रेप्टोकोकस, ऍक्टिनोमायसिट्स, हे या प्रकारचे बॅड बॅक्टेरिया ज्याला म्हणतो, हे जास्त दिसतात विशिष्ट प्रकारचे पार्किन्सन्स पेशंट्समध्ये. तर 30% जे मायक्रोब्स असतात ते बदललेले असतात, म्हणजे चांगले बॅक्टेरिया कमी झालेत आणि वाईट बॅक्टेरिया वाढलेत. असे हे खूप मोठ्या पार्किन्सन्स पेशंटवर केलेल्या स्टडीनी दाखवलंय. तर सगळे आपण रेफरन्सेस पण खाली त्याचे दिलेले आहेत की ही माहिती कुठून काढली आहे. तर यांनी काय होतं की जे चांगले केमिकल्स बनतात ते कमी होतात आणि वाईट केमिकल्सचं अजून एक उदाहरण हे आहे की कोलाय जे आहे ते पार्किन्सन्स पेशंट्समध्ये वाढलेलं दिसतं.
ई कोलाय आता खूप कॉमन आहे, बऱ्याच लोकांमध्ये वाढलेलं दिसतं हल्ली. पण हे काय करतं की ज्या लोकांमध्ये पार्किन्सन्सचं म्युटेशन सुद्धा असतं, तर ते नुसते म्युटेशननी होत नाहीये काही. म्युटेशन झालं तरी त्याच्या म्हणजे जरी असलं आपल्या डीएनए मध्ये, तरी दुसऱ्या पण गोष्टी व्हाव्या लागतात की आपली एन्व्हायरमेंट पण तशी पोल्युटेड असली पाहिजे, आपल्या गटमध्ये पण तसे हे असले पाहिजे. तर बरेच वेगवेगळी कारणं एकत्र आली की अजून जास्त सोपं आहे पार्किन्सन. तर ह्यात काय होतं की ज्यांना पार्किन्सन्सची रिस्क ऑलरेडी आहे त्यांच्यामध्ये जर ई कोलाय असलं गटमध्ये, ई कोलाय एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे, तर त्यांनी मग त्या अल्फा सिन्युक्लिनचे क्लम्प्स बनायला सुरुवात होते, ते मिसफोल्ड व्हायला सुरुवात होते, चुकीचं घडी व्हायला सुरुवात होते आणि मग ब्रेन पर्यंत ते पोहोचतात. आम्ही बघितलंय की पार्किन्सन्सच्या पेशंटमध्ये ई कोलाय वाढलेलं येतं. तर हे बॅक्टेरिया कसं काम करतं, ते कर्ली प्रोटीन्स बनवतात, एका प्रकारचे विशिष्ट प्रोटीन्स, जे ते मिसफोल्डिंग करायला ते भाग पाडतात. तर म्हणून ह्यात ते एफएमटी जे तुम्ही म्हणालात आता गौरीताई सुरुवातीलाच, तर एफएमटी रिसर्चर्सनी देऊन बघितलं. हे आता एक्सपेरिमेंट्स ज्या केल्या आहेत त्या उंदरांमध्ये केल्यात, ह्या लोकांमध्ये केलेल्या नाहीयेत माणसांमध्ये. पण फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट नॉर्मल उंदरांमधून अफेक्टेड उंदरांमध्ये दिलं, तर त्यांना फरक दिसला की ते जे अल्फा सिन्युक्लिन जे चुकीचं फोल्ड झालेलं होतं ते कमी झालं. तर असा बराच रिसर्च ह्याच्यावर झालेला आहे पार्किन्सन्सवर. हे का महत्वाचं आहे की हे जे चांगले मायक्रोब्स मी म्हटलं मगाशी की जे कमी होतात, ते खूप चांगले केमिकल्स बनवत असतात, ज्यांनी आपली गट लाइनिंग एकदम व्यवस्थित राहते, घट्ट राहते, त्यातून काही लीक होत नाही. जसं ब्युटिरेट, प्रोपिओनेट आणि ॲसेटेट. तर आम्हाला दिसलंय की हे कमी होतं, हे कमी असतात हे बनवणारे मायक्रोब्स पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये. आणि हे का महत्वाचे आहेत केमिकल्स, कारण ह्यांनी इन्फ्लमेशन कमी होतं, गट बॅरियर व्यवस्थित राहतं आणि न्यूरोनल हेल्थ पण आपली व्यवस्थित राहते. तर पार्किन्सन्स पेशंट्समध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स बनवणारे बॅक्टेरिया कमी दिसतात. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की लीकी गट. हे बॅक्टेरिया कमी असल्यामुळे काय होतं की गट हे लीक व्हायला सुरुवात होते. जे इंटेस्टाईन आहे, आपले आतडे असतात, ते लीक व्हायला सुरुवात होते. तर त्यातून मग बॅड बॅक्टेरिया पण रक्तात जातात आणि बाकीच्या शरीरातल्या दुसऱ्या ऑर्गन्समध्ये जातात, बॅक्टेरियल टॉक्सिन्स जातात आणि सूज निर्माण करणारे बरेच केमिकल्स पण आपल्या रक्तात आणि दुसऱ्या अवयवांमध्ये जातात. तर त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे पण सिम्पटम्स दिसायला सुरुवात होऊ शकते. तर ह्यामुळे काय होतं की इन्फ्लमेशन अजून वाढतं, ते ब्रेन पर्यंत पण पोहोचतं आणि न्यूरोडिजनरेशन त्यांनी दिसायला सुरुवात होते. तर हे सुरू गटमध्ये होण्याची खूप जास्त शक्यता आहे. आपण जर बघितलं की ह्यानी काय होतं, सूज आणि पार्किन्सन्सचा काय संबंध आहे, तर हे जे जे जिथे कुठे गट डिस्बायोसिस असतं, जे ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये आहे हल्ली, त्यांनी काय होतं की क्रॉनिक इन्फ्लमेशन होतं. आपल्या गटमधून निघून हे बॅक्टेरियल टॉक्सिन्स कुठेही पोहोचतात, तर ते जिथे आधी पोहोचतात तिथे सिम्पटम्स दिसायला लागतात. ज्या लोकांमध्ये ते पॅनक्रियाजमध्ये पोहोचतात त्यांना डायबिटीज दिसायला लागतं. ज्या लोकांमध्ये ते वेगळ्या लंग्समध्ये पोहोचतात त्यांना काहीतरी लंगमध्ये इन्फ्लमेशन होतं. किडनीजमध्ये गेलं तर किडनी डिसीज दिसायला लागते. तर ते जिथे जातात तिकडे इन्फ्लमेशन दिसायला लागतं. पार्किन्सन्समध्ये आपल्याला न्यूरो डिजनरेशन दिसायला लागतं. डोपामिन बनणाऱ्या न्यूरॉन्समध्ये इन्फ्लमेशन दिसायला लागतं. तर ह्यामुळे आपल्याला पार्किन्सन्सचं प्रोग्रेशन दिसतं. तर पार्किन्सन्सचे सिम्पटम्स तर तुम्ही बरंच ऐकलं असेल ऑलरेडी याबद्दल, की मोटर सिम्पटम्स आहे, ट्रेमर्स आहे, ब्रॅडिकायनेझिया आहे आणि रिजिडिटी आहे. तर डोपामिन कमी होणं हे खूप मोठं त्याचं कारण आहे. डोपामिन हे आपलं ब्रेन पण बनवतं आणि गट मायक्रोबायोम पण बनवतं. तर डोपामिन जेव्हा कमी होते आणि डोपामिन रिसीव्ह करणारे न्यूरॉन्स पण जेव्हा कमी होतात, तेव्हा मग ते डोपामिनचं फंक्शन पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी कमी होते त्यांनी आणि त्यामुळे आपल्याला पार्किन्सन्सचे सिम्पटम्स जास्त दिसायला लागतात. तर आपण त्याबद्दल काय करू शकतो आता? नुसतं डोपामिन डेफिसिटनी नाही होत हे सगळं. दुसरे पण बऱ्याच गोष्टी होतात, जसं मायटोकॉन्ड्रिया नीट काम नाही करत आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतोय, प्रोटीन क्लिअरन्स जो असतो की ते चुकीचे फोल्ड झालेले प्रोटीन्स आपलं शरीर क्लिअर करते. आपलं त्याला म्हणजे असं कचरापेटीत जसं टाकतात ना, तसं त्याला क्लिअर करत असतात. पण ते सगळं कामं व्यवस्थित होत नाही. आणि गट ब्रेन ऍक्सिसचं जसं मी सांगितलं, ते मायक्रोब जर असतील ई कोलाय सारखे गटमध्ये, तर हे थांबत नाही. जोपर्यंत आपण ह्याचं काही करत नाही ना, बॅड बॅक्टेरिया आणि हे करायचं, काढायचं आणि गुड बॅक्टेरिया आणायचं आपल्या गटमध्ये, तोपर्यंत हे सगळं बंद होत नाही. तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे फक्त डोपामिन बद्दलच नाहीये. मी आता जे सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन, नॉरएड्रेनालिन बाकीच्या न्यूरोट्रान्समीटर्स बद्दल पण सांगत होते. ते पण आपलं गट मायक्रोबायोम बनवतं.
आणि त्यांनी स्लीप, मूड, अँझायटी, कॉग्निटिव्ह चेंजेस आणि बऱ्याच गोष्टींवर त्याचाही परिणाम होतो. त्यामुळे फक्त डोपामिनचं काम नाही आहे, ह्यात दुसऱ्या पण न्यूरोट्रान्समीटर्सचं काम आहे. आणि आपण बघू आता की ह्याचे लेवल्स कसे असतात पार्किन्सन्स पेशंट्समध्ये. कॉन्स्टिपेशन हे पण खूपच कॉमन आहे आणि 10 ते 20 वर्ष आधीच दिसतं. आता कॉन्स्टिपेशन असं आहे की खूप लोक म्हणतात की "ओ, मला तर लहानपणापासून कॉन्स्टिपेशन होतं." आता लहान मुलांमध्ये पण कॉन्स्टिपेशन खूप कॉमन असतं, पण आई वडिलांना असं वाटत नाही आणि डॉक्टर्सनाही वाटत नाही की ह्याचं काहीतरी रिझॉल्व्ह करावं, की का होतंय कॉन्स्टिपेशन आणि आपण त्याचं काय केलं पाहिजे. डॉक्टर्स नॉर्मली लॅक्सेटिव्ह देतात की तुम्ही जन्मभर घेत राहा लॅक्सेटिव्ह आणि मग त्यांनी तुमचे सिम्पटम्स बंद होतील. पण त्याचं कारण बंद झालेलं नाहीये. त्या कारणावर कोणी फोकस करत नाही आणि ते कारण काय आहे हे कोणी माहीत करायचा पण प्रयत्न करत नाही. ह्यानी बरेच आजार होतात इन्क्लुडिंग पार्किन्सन्स, की हे गटमध्ये बॅड बॅक्टेरिया राहून ते प्रोटीन मिसफोल्डिंग करतायत आणि त्याचं काहीही केलेलं नसतं हे थांबवण्याकरता. तर आपल्याला जर त्याची व्यवस्थित माहिती असेल की हे का होते तर आपण हे थांबवू शकतो. याचं डायग्नोसिस का नाही होत, की कॉन्स्टिपेशन का होते, बाकीचे आजार का होत आहेत, बाकीचे सिम्पटम्स का दिसत आहेत. याचं एक मुख्य कारण हे आहे की हे जे कारण आहेत ह्याची, ही नॉर्मल लॅब टेस्टनी दिसतच नाही. आणि मोस्ट डॉक्टर्सना याबद्दल माहीत पण नसतं की गट बॅक्टेरिया काय आहे आणि त्यांचं काम काय आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं आणि त्याला गट मायक्रोबायोम टेस्टिंग म्हणतात. की आता गट ह्याच्यात इम्बॅलन्स झालाय गट मायक्रोबायोमचा, त्याला म्हणतात डिसबायोसिस, किंवा गटमध्ये इन्फेक्शन झाले. तर तुम्हाला जेव्हा माहित असतं एक्झॅक्टली काय शोधायचं ना, तेव्हा लॅब पॅथॉलॉजी टेस्टमध्ये हे दिसतं. तुम्हाला जर माहित नसेल काय शोधायचंय तर हे इन्फेक्शन दिसत नाही गटमधले लॅब टेस्टमध्ये. आणि बरेच प्रोबायोटिक स्ट्रेन्स किंवा गुड बॅक्टेरिया नसतात खूप लोकांमध्ये. तर हे 3 खूप महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे ह्याचं डायग्नोसिस होत नाही. आणि हे वर्षानुवर्ष असे साधे सिम्पटम जे आपल्याला साधे वाटतात की कॉन्स्टिपेशनच आहे, की हेच आहे, खूप साधेच सिम्पटम्स आहेत, की डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्सच आहेत. हे साधे नाहीयेत. ह्यामुळे असे आजार होतात आणि हे लगेच ह्याचं काहीतरी परमनंट सोल्युशन शोधलं पाहिजे. तर आता लीकी गटचं पण आपण जर बघितलं तर काय होते त्यात, की इंटेस्टिनल लाइनिंग जी असते आपली एका सेल लेयरची असते. ती फक्त सिंगल सेल लेयर असतं आणि ते फिल्टर सारखं काम करतं. पण जेव्हा ते लीक व्हायला लागतं, तेव्हा त्यातून बाहेर बरंच काही जातं. आणि जेव्हा बॅड बॅक्टेरिया असतात, तेव्हा ते केमिकल्स पण तसे बनवतात जे चांगले नाहीये. ते शरीरात मग सगळीकडे जायला लागतात आधी म्हटलं तसं. त्यामुळे हे सगळं फिक्स करायची खूप गरज आहे. ही काही उदाहरणं आहेत केमिकल्सची, एल-पी-एस, पिक्रेसॉल, अमोनिया आणि इन्फ्लेमेटरी बाईल ॲसिड मेटाबोलाइट्स. त्यामुळे न्यूरॉनल इंजुरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होण्याची शक्यता असते. तर ह्या प्रकाराने हे सगळे केमिकल्स बनवून गट बॅक्टेरिया पार्किन्सन्सचे सिम्पटम्स आपल्याला म्हणजे त्यामुळे आढळू शकतात. तर आता तुम्हाला जर माहित आहे की गट बॅक्टेरिया हे पार्किन्सन्सचे सिम्पटम्स वाढवू शकतात किंवा त्यांच्यामुळे पार्किन्सन्स होऊ शकते किंवा पार्किन्सन्स होणार असेल तर ते ॲक्सेलरेट करतात किंवा ॲम्प्लिफाय करतात. तर चांगले गट बॅक्टेरिया असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं अजून एक कारण हे पण आहे की कुठले गट बॅक्टेरिया आहे ना, त्यांनी पार्किन्सन्सची औषधं कशी काम करतात. तर आपण कुठलीही औषधं घेतो. समजा आपण इव्हन पॅरासिटामॉल जरी घेतलं, तरी माझं डोकं दुखत असेल आणि सुजाताचं डोकं दुखत असेल, आम्ही पॅरासिटामॉल घेतलं, तर ते माझ्यावर जसं काम करेल, ते तसंच सुजातावर काम करेल, तिच्यावर काम करेल तसंच माझ्यावर, असं नाहीये. कारण ते मेटाबोलाइज करायला पण गट बॅक्टेरिया लागतात. त्यामुळे औषधं सगळ्यांवर काम करायचं जे एफिकसी असते ती वेगवेगळी असते. तुम्ही जर बघितलं की लेवाडोपा हे डोपामिन हे करण्यासाठी, डोपामिन सिम्युलेट करण्यासाठी हे देतात पार्किन्सन्समध्ये, खूप कॉमन आहे, तुम्ही ऐकलं असेल. तर गट मायक्रोबायोम हे ठरवतं की ते किती इफेक्टिव्ह आहे. ह्याचं एक उदाहरण आहे हे एंटेरोकोकस फिकॅलिस. ते ॲक्चुअली ह्या मेडिकेशनचा परिणाम कमी करतं. काही लोकांमध्ये, काही पेशंट्समध्ये लेव्हाडोपाचा खूप चांगले इफेक्ट्स मिळत असतील, खूप चांगला परिणाम होत असेल. काही पेशंट्समध्ये त्याचा परिणाम व्यवस्थित होत नसेल. तर आपल्याला वाटेल, "अरे, आपण तर सेम कंपनीचं तेच औषध घेतलंय, पण त्याचा परिणाम का नाही होत आहे? आजार पण सेम आहे." त्याचं कारण आहे की गट मायक्रोब्स वेगळे आहेत तुमचे. औषधाचा इफेक्ट नाहीये तो आणि आजाराचा पण हे नाहीये की आजार वेगळा आहे असं पण नाहीये, औषध वेगळं आहे तसं पण नाहीये. गट मायक्रोब्स वेगळे आहेत. त्यामुळे जे त्याला मेटाबोलाइज करतंय ते वेगळं आहे. तर आपण ते फिक्स करणं खूप महत्वाचं आहे. जसं हे 2 एक उदाहरणं दिली आहे, की कोकस फिकॅलिस जर असेल, तर ते लेव्होडोपाचं डोपामाइन बनवतं
पण हा जर असेल दुसरा मायक्रोब जर असेल तर त्या डोपामिनचं वेगळं काहीतरी बनवतो एमटायरमिन, जे युजलेस आहे, जे डोपामिन देत नाहीये आपल्याला. तर असं जर होत असेल कोणाच्याही शरीरात, तर त्या लेवाडोपा या औषधाचा परिणामच होणार नाही. म्हणून ही व्हेरिएबिलिटी दिसते पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण दिसतात, कारण डोपामिनचं वेगळं काहीतरी बनते. तर आता तुम्हाला हे बघायचं असेल की आपण आता याचं काय करू शकतो, कशामुळे मायक्रोबायोम डिस्ट्रॉय होते. तर खूप कारणं आहेत ज्यांनी मायक्रोबायोम डिस्ट्रॉय होते. आपलं पूर्ण लाईफस्टाईल जे आहे ते आपलं जे एन्शंट ट्रेडिशनल लाईफस्टाईल होतं त्याच्या अतिशय विरुद्ध दिशेला गेलेलं आहे, की आपण वेस्टर्न हे बघतोय, सगळं कॉपी करतोय. गट बॅक्टेरिया इन्फ्लुएन्स करतं की आपण काय खातो. ज्या लोकांचं एकदम हेल्दी डाएट असतं त्यांचं खूप चांगली मायक्रोबायोम डायव्हर्सिटी असते, खूप चांगले बेनिफिशियल किंवा चांगले बॅक्टेरिया असतात, फ्रेंडली बॅक्टेरिया. तर त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम, औषधांचे परिणाम पण चांगले होतात आणि पार्किन्सन्सचे सिम्पटम्स पण कमी असतात. हाय फायबर इंटेक जो असतो तो पण. आपलं जेवण जर आपण बघितलं तर कसं असतं, ऑनेस्टली सांगा, तुम्ही असं लिहून ठेवा किंवा ह्याच्यात करा चॅटमध्ये की तुम्ही नाश्ता काय करता, सकाळी जेवण काय करता आणि हे काय असतं, रात्रीचं जेवण कसं असतं. खूप लोक आम्ही ज्यांच्याशी बोलतो ते म्हणतात, अहो आम्ही ना उपमा, पोहे किंवा सिरियल किंवा कॉर्नफ्लेक्स किंवा असं काहीतरी खाल्लं किंवा आम्ही नाश्ताच करत नाही आणि नंतर जेवणासाठी भाजी पोळी असते, जे आणि ह्याच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी वरण भात असतो. आता तुम्ही मला दाखवा की ह्या पूर्ण ह्याच्यात आपलं जर बॅलन्स्ड मील असलं पाहिजे, त्यात 50% फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असलं पाहिजे नॉर्मली, वेगवेगळ्या रंगाचे फर्मेंटेड फूड्स असले पाहिजे, खूप डायव्हर्सिटी ऑफ ग्रेन्स असले पाहिजे, खूप हाय फायबर असलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचं हे पण असलं पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजे, हेल्दी फॅट्स असले पाहिजे. आता तुम्हाला यात प्रोटीन कुठे दिसते? डाळीत थोडंसं प्रोटीन आहे, डाळ प्रोटीन प्लस कार्ब असतं. तर मेनली ह्याच्यात काय आहे आपल्या जेवणात, जास्तीत जास्त लोकांच्या जेवणात कार्ब्सनी सुरू करतात, दुपारी कार्ब्स, संध्याकाळी कार्ब्स. न्यूट्रिशनच मिळत नाहीये. आपल्याला असं वाटतंय आपण तर घरी जेवतोय, आपण हेल्दी खातोय कारण आपण स्वतः बनवतोय, पण ह्यात बेसिक न्यूट्रिशनच नाहीये. जर तुम्ही विचार केला की तुम्ही काही जंक फूड खात नाहीये, तशा सवयीच नाहीये तुम्हाला, तरी पण इतकं अनबॅलन्स्ड हे मील आहे, इतकं अनबॅलन्स्ड आहे की यांनी गट मायक्रोबायोम हेल्दी असूच शकत नाही कधी. तर आणि अजून एक खूप मोठी चूक काय होते सगळ्यांकडून, की हे आपली ट्रेडिशन पण नाहीये, पण सगळ्यांना ज्यांना विचारतो त्यांना हेच, की आम्ही आमची सकाळ चहा आणि बिस्किटांनी सुरू करतो. चहानी सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा गटची सगळ्यात पहिले वाट लागते, कारण चहा हे ऍसिडिक असतं. आपल्या गटला वॉर्मअप करायला वेळ लागतो, त्याला ते ऍसिड स्वतः बनवू द्यायचं असतं. त्यामुळे आपलं डायजेशन व्यवस्थित होतं आणि आपण मैद्याची बिस्किट, खूप साखर घातलेला चहा आणि ऍसिडिक पेय सकाळी सकाळी जेव्हा पितो पहिल्या सगळ्यात पहिले, तेव्हा गट चांगलं कसं असणार आहे. तर हे जे आपण जेवण असं अनबॅलन्स्ड आणि सकाळची सुरुवात अशी, तर न्यूट्रिशनली आपण कुठे आहोत हा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तर पार्किन्सन्स मध्ये पण हे खूपच महत्वाचं आहे हे बघणं, की आय एम शुअर मी कोणालाही विचारलं तर तुम्ही म्हणाल की आम्ही यातलं काहीच खात नाही. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स, एक्सेस साखर, आर्टिफिशियल स्वीटनर्स आणि लो फायबर डाएट जसं हे दिसते, कारण यांनी अजून आपलं मायक्रोबायोम खूप वाईट होते. लहान मुलं जास्तीत जास्त हे खातात, आई वडिलांना वाटतं हो ते आपण ना त्यांना रिवॉर्ड देतोय, काहीतरी त्यांनी चांगलं केलं, चांगले मार्क मिळाले, चांगले वागले, ऐकलं आपलं, तर आई वडील त्यांना हे देतात. पण यांनी काय होतं की खूप इन्फ्लमेटरी त्यात हे वाढतं. कोणीतरी चित्र काढते यावर, त्यामुळे मी स्टॉप शेअर केलंय. की यांनी इन्फ्लमेशन खूप जास्त वाढू शकतं आणि म्हणजे ऍटलिस्ट आई वडील तरी हे खात नाहीये, त्यामुळे मला नाही वाटत तुमच्यापैकी कोणी हे खात असेल, पण हे जर खाल्लं तर मायक्रोबायोम अतिशय त्यांनी डिस्ट्रॉय होतं, बॅड बॅक्टेरिया वाढतात आणि चांगले बॅक्टेरिया कमी होतात. तर आपल्याला जर गट हेल्थला सपोर्ट करायचं असेल, जर चांगलं करायचं असेल, तर पार्किन्सन्सचे सिम्पटम्स कमी करण्याकरता तर कुठले असे फूड्स आहेत ज्यांनी आपले सिम्पटम्स कोणाचे पण कमी होऊ शकतात. हाय फायबर फूड्स. तर फायबर मी जर म्हटलं तुम्ही फायबर खाता का, तर सगळे म्हणतील हो आम्ही सॅलड खातो, आम्ही भाज्या खातो. पण भाज्या आणि फळांमध्ये
खूप जास्त पाण्याचं कंटेंट असतं. तर ते अतिशय चांगलं आहे आपल्याच करता. त्याच्यात पॉलिफेनॉल रिच आहेत ते, पण होल ग्रेन्स, लेग्युम्स, डाळी, मिलेट्स आणि मोड आलेले पदार्थ असं सगळं ह्याच्यात जास्त फायबर आहे. तर आपल्याला ही व्हेरायटी पाहिजे आपल्या जेवणामध्ये हाय फायबर फूड्सची. फर्मेंटेड फूड्स पण खूप महत्वाचे आहेत. रोज आपण 2 ते 6 हेल्पिंग वेगवेगळ्या प्रकारचे आंबवलेले पदार्थ जर तुम्हाला सहन होत असतील तर. तुमची गट हेल्थ जर सहन नसेल करू शकत ती, तर त्याकरता आधी काहीतरी गट हीलिंग करावं लागतं. त्यानंतर फर्मेंटेड फूड्स खाऊ शकता. आणि हे आपल्या ट्रेडिशनल ह्याच्यात खूप चांगले आंबवलेले पदार्थ आहेत. जसं दही तर खूप लोकं खातात. आंबील आहे, अजून ओव्हरनाईट फर्मेंटेड राईस आहे. खूप प्रकारची लोणची आहेत. तर आपण असे फर्मेंटेड फूड्स रोज खाल्ले तर मायक्रोबायोमची डायव्हर्सिटी त्यांनी खूप वाढते. पॉलिफेनॉल रिच फूड्स जे बेरीज आहेत, जे अँटीऑक्सिडंट्स आहेत, जसं ग्रीन टी आहे, डार्क चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट म्हणजे 40% डार्क चॉकलेट नाही, 70% च्या वर असलेलं डार्क चॉकलेट. व्यायाम हा अतिशय चांगला आहे पार्किन्सन्सचे सिम्पटम्स कमी करण्याकरता. आता मला माहित आहे मोटर हे फंक्शन हे झाल्यामुळे, इम्पेअर झाल्यामुळे उभं राहून मी नाही म्हणत आहे तुम्ही व्यायाम करा अशा डेंजरस ह्याच्यात जिथे इंजुरी होऊ शकते, लागू शकतं कोणाला. पण बरेच चेअर एक्सरसाइजेस करता येतात, बऱ्याच अशा वॉल पुशअप्स आणि अशा गोष्टी करता येतात जिथे तुम्हाला सपोर्ट आहे, जिथे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे घरी आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवली तर त्यांनी ब्रेन हेल्थ वाढते, मायक्रोबायोम डायव्हर्सिटी पण वाढते. हे खूप रिसर्चनी ऑलरेडी दाखवलंय. त्यांनी आपल्या शरीरातली सूज कमी होते, मोटर सिम्पटम्स पण त्यांनी इम्प्रूव्ह होतात, मायटोकॉन्ड्रियल फंक्शन्स इम्प्रूव्ह होतात. तर आपल्याला जर बेनिफिशियल बॅक्टेरिया वाढवायचे असतील तर व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांनी पार्किन्सन्सचे सिम्पटम्स कमी होतात. ऍक्च्युली त्याबद्दल रेफरन्सेस पण आहे. झोप आपण बघितलं तर झोप पण डिस्टर्ब झालेली असते 10 ते 20 वर्ष आधी. तर तुमचं पार्किन्सन्स डायग्नोज कशामुळे झालं हे माहित नाहीये मला. वेगवेगळी कारणं असतील, सगळ्यांची वेगवेगळे सिम्पटम्स असतील. पण झोपेवर परिणाम झालेले खूप पेशंट्स असतात. तर आपल्याला झोपेवरही परिणाम आपल्याला जर कमी करायचा आहे, तर गट बॅक्टेरिया आपल्याला हे करणं, इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्याने मग ब्रेन इन्फ्लमेशन पण कमी होईल, डोपामिन सिग्नलिंग पण व्यवस्थित होईल. त्यामुळे चांगली झोप होणं हे खूपच महत्वाचं आहे. त्याकरता आपण गट मायक्रोबायोम फिक्स करायची गरज आहे आणि डिजिटल डिव्हाइसेस वापरल्याने डोपामिन कमी होतं. जर ऑलरेडी डोपामिन कमी आहे आणि डोपामिनर्जिक न्यूरॉन्स कमी आहेत, तर अशा लोकांनी, पार्किन्सन्स असलेल्या लोकांनी जेवढे कमी डिव्हाइसेस वापरता येईल, रील्स वगैरे बघणं, सोशल मीडिया वापरणं, हे जेवढं कमी केलं तेवढं जास्त चांगलं आहे. प्रोबायोटिक्स पार्किन्सन्ससाठी खूप महत्वाची आहेत. त्यावर बरेच क्लिनिकल ट्रायल झाले आहेत. त्यांनी कॉन्स्टिपेशनचे सिम्पटम्स पण कमी होतात, इन्फ्लमेशनचे कमी होतात, बावेल मूव्हमेंट्स वाढतात, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते आणि ह्याच्यात गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिम्पटम्स पण प्रोबायोटिक्स घेतल्याने कमी होतात. तर आपण आता हे बघू की प्रोबायोटिक्स म्हणजे नक्की कुठले घ्यायचे. प्रोबायोटिक्सचे वेगवेगळे प्रकार असतात आपल्या ह्याच्यात मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. तर प्रोबायोटिक्स घेण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की आपल्यामध्ये कुठले प्रोबायोटिक्स नाहीयेत. दुसऱ्या पण बऱ्याच थेरपीज आहेत जसं गौरीताई आता सकाळी थोड्या वेळापूर्वी सॉरी म्हणाल्या होत्या की FMT फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट हे पण एक नवीन प्रकारचं ट्रीटमेंट आहे. तर हे इतकं इंटरेस्टिंग आहे की आता फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट का? कारण लाखो प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत आपल्या गटमध्ये तर त्यातले बरेच माहीत आहे पण त्याहूनही जास्त आपल्याला माहीतच नाहीये की कुठले बॅक्टेरिया आहेत, ते नक्की काय करतायत, कशामुळे आपल्याला फायदा होतोय, कशामुळे आजार होत आहेत. तर आता कोणालाही आजार झाला समजा, तर आपल्याला ते जर बरं करायचं असेल आणि माहीतच नसेल की कशामुळे बरं होतंय, तर सायंटिस्टनी काय केलंय की अशा खूप एक्सपेरिमेंट्स केल्यात. उंदरांवर आधी केल्या एक्सपेरिमेंट्स या, की ज्या उंदरांमध्ये कधीच जर्म्स नव्हते, त्यांना बरेच जनरेशन, बऱ्याच पिढ्या जर्म फ्री वातावरणात त्यांना वाढवलंय. तर त्यांनी कधीच कुठलेच मायक्रोब्स बघितले नाहीये, एन्काउंटर नाही केले. त्यांच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन्सचे हे केलंय, फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट. समजा त्यांच्यामध्ये कुठल्या लठ्ठ माणसाचं हे केलं त्यांनी फिकल असलेल्या माणसांचं FMT केलं, फिकल
मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट या उंदरांमध्ये, तर त्या उंदरांना ऑटिझमचे सिम्पटम्स दिसायला लागले. तसं कुठलाही आजार घेतला तर त्या उंदरांमध्ये तसे आजार दिसत होते. समजा पार्किन्सन्सचं घेतलं FMT आणि त्या उंदरांमध्ये टाकलं जर्म फ्री, तर त्यांना पार्किन्सन्स हा आजार दिसायला लागेल. तर त्यांनी उलटे पण एक्सपेरिमेंट्स केले. उलट हे की नॉर्मल लोकांमधून घेऊन जर आपण असा आजार कुठले पण असलेल्या ह्याच्यात FMT केलं तर आपल्याला उलट परिणाम दिसतील का. तर तसे पण क्लिनिकल ट्रायल्स बरेच सुरू आहेत बऱ्याच आजारांवर. पण ह्यात एकच इश्यू आहे की आपल्याला माहित नाहीये की ह्यात नक्की काय काय जाते. त्यामुळे हे जे आहे ते अजूनही एक्सपेरिमेंटल आहे. काही आजारांमध्ये खूप चांगले त्याचे परिणाम दिसत आहेत, जसं क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलचं इन्फेक्शन. ऑस्ट्रेलिया आणि US मध्ये ते अप्रूव्ड फॉर्म ऑफ ट्रीटमेंट आहे, कारण दुसरं काहीच काम करत नाही त्यावर. त्यामुळे FMT ह्याकरता नक्की वापरतात. पण आपण करू काय शकतो. FMT ठीक आहे, एक आहे जे आपण करू शकतो. टार्गेटेड प्रोबायोटिक्स आपण बोलणारच आहोत की हे ह्याचा काय अर्थ आहे. टार्गेटेड प्रोबायोटिक्स म्हणजे नक्की कुठले विशिष्ट प्रोबायोटिक्स घ्यायचे ज्याने पार्किन्सन्सचे सिम्पटम्स कमी होतील. आणि मायक्रोबियल मेटाबोलाइट थेरपी, जे मायक्रोब्स बनवतात केमिकल्स, ते डायरेक्टली घेणं, जसं डोपामिन घेतात लोक, लेवाडोपा घेतात. याचा सगळ्यांचा अप्रोच एकच आहे की आपलं मायक्रोबायोम इम्प्रूव्ह करणं, गट मायक्रोबायोम सुधारण्याकरता हे सगळे प्रकार आहेत. तर प्रॅक्टिकली काय करू शकतात पार्किन्सन्स आहेत ज्यांना, ते फायबर रिच डाएट खाऊ शकतात, फर्मेंटेड फूड्स खाऊ शकतात, रेग्युलर एक्सरसाइज, झोप चांगली करणं, स्ट्रेस थोडा मॅनेज आपण करू शकतो, पण आपल्याला आधी मायक्रोबायोम इम्प्रूव्ह करायचंय ज्यांनी स्ट्रेस आपण व्यवस्थित मॅनेज करू शकू. प्रोसेस्ड फूड्स कमी करणं आणि मायक्रोबायोम सपोर्ट आपल्याला ह्यानी काय मिळेल की डायजेशन चांगलं होईल, पाचन शक्ती चांगली होईल, इन्फ्लमेशन कमी होईल आणि न्यूरॉनल हेल्थ सुधरेल. पार्किन्सन्सचे आपल्याला सिम्पटम्स पण कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणून गटची काळजी घेणं हे अतिशय पॉवरफुल आहे पार्किन्सन्सचे सिम्पटम्स कमी करण्याकरता, कारण गट आणि ब्रेन अतिशय कनेक्टेड आहे. तर आपले जरी छोटे लाईफस्टाईल बदल केले, हळूहळू केले, एक एक करून केले, तरी पण त्याच्यात बराच परिणाम व्हायला सुरुवात होईल. तर आपण आता पर्सनलाइज्ड कसं करू शकतो हे बघू, कारण पर्सनलाइज्ड मेडिसिन हे खूप आधीपासून आलंय. अनफॉर्च्युनेटली ते कोणी वापरत नाही एवढ्या कॉमनली, पण आपल्याकडे आहेत असे रिसोर्सेस ज्यात आपण पर्सनलाइज्ड स्ट्रॅटेजीज वापरू शकतो. गट बॅक्टेरिया नक्की काय आहेत, आपले गट बॅक्टेरिया कुठले आहेत, त्याप्रमाणे कसं खायचं, त्याप्रमाणे आपलं लाईफस्टाईल कसं करायचं आणि पार्किन्सनचे सिम्पटम्स कसे करायचे. हे पार्किन्सन्स मध्ये खूपच महत्वाचं आहे, कारण आपण हे जे सिम्पटम्स बघितले आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत. तर त्याकरता आपण काय करू शकतो. प्रत्येकाचं मायक्रोबायोम हे युनिक असतं. कोणाचाच मायक्रोबायोम दुसऱ्यांसारखं नसतं. आपले जसे हातावरचे ठसे असतात, फिंगरप्रिंट असतात, तसं आपलं मायक्रोबायोम असतं. आपलं सुरुवातीपासून, जन्म कसा झालाय पासून, आपण काय खातो, कुठली औषधं घेतो, कितीदा अँटीबायोटिक्स घेतले, आपलं लाईफस्टाईल कसं आहे, किती ट्रेडिशनल आहे, किती मॉडर्न आहे, आपले एन्व्हायरमेंटल एक्सपोजर्स काय आहे, स्ट्रेस काय आहे, ह्यानी सगळ्या गोष्टींवर फरक पडतो. तुम्ही जर सेम प्रोबायोटिक जरी घेतलं तरी त्याचा सेम परिणाम होणार नाहीये. सेम डाएट जरी केलं, सेम गोष्ट जरी खाल्ली तरी त्यावर सगळ्यांमध्ये सारखा परिणाम नाही होणार आहे. याकरताच आपल्याला ते माहिती काढणं की आपल्या गटमध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. याकरता आपण गट मायक्रोबायोम टेस्टिंग बद्दल बोलणार आहोत थोडंसं, की आपल्या गटमध्ये काय आहे हे कसं कळेल आपल्याला. तर गट ठीक आहे की नाही, आता गौरी ताई म्हणत होत्या हे सुरू झालं तेव्हा, की आपलं गट नॉर्मल असते तेव्हा कसं वाटते, नॉर्मल नसते तेव्हा कसं वाटतं. आपलं गट हे कंट्रोल सेंटर आहे आपल्या आयुष्याचं. आपल्याला जर कुठलेही सिम्पटम्स दिसायला लागले की डोकं दुखतेय, ऍकने येत आहेत, पिंपल्स येत आहेत, स्किन डल दिसते आहे, किंवा उठल्यावर फ्रेश नाही वाटत आहे, झोपेतून आपल्याला उठावंसच नाही वाटत, 8 तास झोपलो तरी असं वाटतं की नाही फ्रेश नाही वाटत आहे, अजून काम करायला कंटाळ येतोय, असं वाटतं की नाही नंतर करतो काम, मोटिवेशन नाहीये, मूड चांगला नाहीये, राग येतोय, किंवा पाचन नीट होत नाहीये, ब्लोटिंग आहे, आणि केस गळत आहेत, कुठलेही तुम्हाला सिम्पटम्स दिसले तर ह्याचा अर्थ आहे की गट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहे. कारण जेव्हा सगळं नॉर्मल असतं तेव्हा काहीच सिम्पटम्स दाखवत नाही आपलं शरीर. आपलं शरीर हे खूपच केपेबल असतं स्वतःला बरं करण्यासाठी. कुठलेही प्राणी, कुठलीही झाडं, कुठलेही किडे, आपण जगात काहीही बघितलं दुसरे स्पीशीज, तर त्यांच्यामध्ये डॉक्टर्स आणि असे प्रोफेशन्सच नसतात, कारण त्यांना स्वतःची काळजी घेता येते. त्यांना माहीत असते स्वतःला कसं नीट ठेवायचं, त्यांना माहीत असते स्वतःला कसं बरं करायचं. त्यामुळे ह्युमन्स सारखे आजार दुसऱ्या प्राण्यांमध्ये आणि दुसऱ्या स्पीशीजमध्ये कधीच दिसत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा कुठलेही सिम्पटम्स दिसतात याचा अर्थ आहे की गटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तर आपल्याला तेव्हा गट
ठीक करायची गरज आहे. तर गट मायक्रोबायोम टेस्टिंगमध्ये काय होतं, की ती स्टूल टेस्ट असते. त्यात आपले कुठले बेनिफिशियल बॅक्टेरिया, बेनिफिशियल चांगल्या प्रकारचे मायक्रोब्स कुठले आहेत, वाईट प्रकारचे कुठले आहेत, डायव्हर्सिटी किती आहे. डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकार, किती वेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत. ज्यांच्यामध्ये चांगली खूप कमी डायव्हर्सिटी असते, त्या आजाराशी लिंक्ड असतात. त्यांच्यामध्ये काही ना काही सिम्पटम्स दिसतात. ज्यांच्यामध्ये जास्त डायव्हर्सिटी असते, जास्त चांगल्या प्रकारचे मायक्रोब्स असतात, त्यांच्यामध्ये कमी आजार दिसतात. तर हे सगळं त्यातून दिसतं. आणि आपलं डायजेशन, पाचन शक्ती कशी आहे, सूज आहे की नाही, मेटाबॉलिझम होते की नाही, आणि न्यूरोनल हेल्थ हे पण त्यातून बऱ्यापैकी दिसतं. तर आपल्याला आता माहीतच नाहीये गट कसं आहे आपलं, तर आपण ते ठीक कसं करणार आहे. याकरता ते मायक्रोबायोम टेस्टिंग खूप महत्वाचं आहे. पार्किन्सन्स मध्ये पण खूप महत्वाचं आहे. कारण हे खूप कॉमनली दिसतं की बेनिफिशियल बॅक्टेरिया कमी झाले आहेत, इन्फ्लेमेटरी वाढले आहेत, शॉर्ट चेन फॅटी ऍसिड बनवणारे कमी झाले आहेत, न्यूरो मध्ये इम्बॅलन्स आहे. तर आपल्याला टार्गेटेड त्यावर काम करता येतं. हे मी जे आधी पण दाखवले होते, जे बॅक्टेरिया कमी आहे किंवा वाढले आहे, तर ते टार्गेटेड काम करण्याकरता ही टेस्ट आहे, जी आम्ही पण ऑफर करतो. गट मायक्रोबायोम टेस्ट याला म्हणतात. तर हे आम्ही जे ऑफर करतो तो इतका लांब रिपोर्ट आहे. तर 46 पानांचा तो कम्प्लीट रिपोर्ट असतो. त्यात हँडबुक पण असतं इन्क्लुडेड, की हे कशाचा अर्थ काय आहे ते पण दिलं असतं, कसं वाचायचं ते पण दिलं असतं. NABH, NABL आणि ISO सर्टिफाईड आहे, बेस्ट इन साऊथ एशिया आहे. आणि तो घरी करू शकतो. म्हणजे ते किट घरी येतं आणि घरून ते पाठवायचं आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याबद्दल, की हे सगळं त्यात इन्क्लुडेड आहे, की तुमच्या घरी किट येईल आणि तुमच्या घरून पिकअप होईल. रिपोर्ट तयार झाला 2-3 आठवड्यांनी, की ते तुम्हाला ईमेलनी आम्ही पाठवू. तर त्या टेस्ट रिपोर्ट मधली काही उदाहरणं मला दाखवायची आहे, जी पार्किन्सन्सशी रिलेटेड आहे. मी जसं म्हटलं होतं, की ते मायक्रोब्स खूप चांगले केमिकल्स बनवतात. शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स, ज्याला ब्युटेरेट, प्रोपिओनेट, ऍसिटेट, हा एक सॅम्पल रिपोर्ट आहे. तर ह्यात आता हे नॉन आयडियल दाखवत आहेत. म्हणजे या व्यक्तीमध्ये हे बनत नाहीये म्हणजे हे मायक्रोब्सच नाहीये बनवायला. त्यामुळे गट हेल्थ चांगली असू शकत नाही. विटॅमिन स्टेटस बघितलं तर आत्ताच परवाच एक नवीन पेपर आला होता, नवीन पब्लिश झालाय, ज्यात दाखवलंय की जी लोक हेल्दी असतात वर्सेस जी लोक ज्यांना काही आजार असतात, त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. की हेल्दी लोकांमध्ये B12, विटॅमिन B12 बनवणारे मायक्रोब्स असतात नॉर्मल लेवलमध्ये. आपण जेव्हा या रिपोर्टमध्ये बघतो की B12 नॉन आयडियल आहे, याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही डेफिशियंट आहात, हा नाहीये त्याचा अर्थ. याचा अर्थ हा आहे की तुमचं मायक्रोबायोम बनवत नाहीये, तुमचं मायक्रोबायोम हेल्दी नाहीये, गट बॅक्टेरिया हेल्दी नाहीये. त्यामुळे आजाराचे सिम्पटम्स दिसायची खूप शक्यता आहे. म्हणून या रिपोर्टमध्ये हे पॅरामीटर बघणं पण खूप गरजेचं आहे, की तुमचं मायक्रोबायोम B12 बनवू शकते की नाही. त्यांनी दाखवतं की मायक्रोबायोमची हेल्थ कशी आहे. न्यूरो बद्दल मी जसं म्हणत होते, की हे डोपामिन नॉन आयडियल आहे या व्यक्तीमध्ये. गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड नॉन आयडियल आहे. नॉरएपिनेफ्रिन, सेरोटोनिन बनवायला जे लागतं ट्रिप्टोफॅन, ते पण नॉन आयडियल आहे. तर एवढे सगळे न्यूरो जे नॉन आयडियल आहे, हे आपल्याला आता प्रत्येक गोष्ट फिक्स करायची आहे. हे पण फिक्स करायचंय, हे पण फिक्स करायचंय, हे नॉर्मलाइज करायचंय, नॉर्मल लेवल्सवर आणायचंय. तर ते कसं करायचं? त्या प्रकारचं डाएट खाऊन आणि त्या प्रकारचे प्रोबायोटिक्स घेऊन. तर अतिशय सोपं आहे ते करणं. मी सांगते कसं आहे. पण आपल्याला त्यात डिसीज रिस्क पण दिसते गट मायक्रोबायोम टेस्टिंग केल्यावर, की हे सगळे मायक्रोब्स कमी असल्यामुळे आणि न्यूरो आणि बाकी सगळं जे बनत नाहीये, त्यामुळे लीकी गट, ओबिसिटी, झोप अनफेवरेबल दिसते, डिप्रेशन आणि अँझायटीची रिस्क वाढली आहे. तर असं आपल्याला त्या टेस्टिंग रिपोर्टमध्ये पण दिसतं, की हे आपल्याला आजार होऊ शकतात. तर यांनी आपल्याला आता काय करायचं, ऍक्शन आयटम सगळ्यात महत्वाचे, की कोणी पण टेस्ट केली तर पुढे काय करायचं. असं वाटतं की बापरे, आपण टेस्ट केली तर काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड करावं लागेल. पण अजिबात कॉम्प्लिकेटेड काहीच नाहीये. त्यात 12 आठवड्यांचे डाएटरी रेकमेंडेशन असतात. डाएट प्लॅन नाहीये तो. तुम्हाला जसं पाहिजे तसं खा, तुम्हाला जे पाहिजे ते खा, पण त्या लिस्ट मधलं काही गोष्टी फेज वाईज काढलेल्या असतात. जसं आता फेज 1 जे असते ते डिटॉक्स फेज असतं. तर डिटॉक्स फेज मध्ये 2 आठवड्यात आम्ही सांगतो की ज्यांनी इन्फ्लमेशन होतं, ज्यांनी वाढते शरीरात, तशा गोष्टी तुम्ही खाऊ नका. परत ड्रॉइंग सुरू झालंय, एक मिनिट मी परत शेअर करते. तर त्यांनी काय होतं की आपण ज्या गोष्टींनी सूज वाढते अशा गोष्टी जर नाही खाल्ल्या, तर त्यांनी आपले सिमटम्स कमी होतील.
तर ह्या कुठले कुठले आहेत त्यात नॉनव्हेज आहे, अल्कोहोल आहे, प्रोसेस्ड फूड्स आहेत, जसं आपण बिस्किट, चिप्स, कुठले पण जे दुकानातून आणतो जे पॅकेज्ड फूड्स आहेत अल्ट्रा प्रोसेस्ड ते, साखर आणि दुधाचे पदार्थ, हे 2 आठवडे बंद करायला सांगतो. म्हणजे गट हील होतं त्यांनी. कारण 3 ते 5 दिवस लागतात गट लाइनिंग परत बनायला. तर 2 आठवड्यांमध्ये ती पूर्णपणे रिकवर व्हायची खूप जास्त चान्सेस असतात. त्यानंतर 8 आठवडे आम्ही गट रिबिल्डिंग फेज तुम्हाला सांगतो, की ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रीबायोटिक फूड्स आम्ही इन्क्लूड करायला सांगतो. प्रीबायोटिक म्हणजे गट बॅक्टेरियाला ग्रो करण्याकरता जे अन्न असतात, जे फळं, भाज्या आणि व्हेजिटेरियन फूड्स मध्ये खूप जास्त असतात, तर ते आम्ही सांगतो. तर त्यात असं वेगळं काहीच खायला नाही सांगत जे तुम्ही नॉर्मली नाही खाणार. आणि तिथे प्रोबायोटिक्स सुरू करायचे घ्यायला, तर दिवसातून एकदाच घ्यायचे असतात प्रोबायोटिक्स. आम्ही पर्सनलाइज प्रोबायोटिक्स ची पण आमच्याकडे सर्व्हिस आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. आणि एक तिसरं पण फेज असतं त्याच्यानंतर 2 आठवड्यांचं, जे मेंटेनन्स फेज असतं. तर तुम्ही हे जे प्रोबायोटिक्स घेता आहे तुमच्या गटमध्ये राहिले पाहिजे, तिथून गायब नको व्हायला. तर त्यांना काय खाऊ घालायचंय ना ते आम्ही हे करतो, ते तुम्हाला खायला सांगतो. तर आता क्लिनिकल ट्रायल्स बद्दल जर आपण बघितलं की काय क्लिनिकल ट्रायल झालेत, पार्किन्सन्स पेशंट ज्यांनी असे स्पेसिफिक प्रोबायोटिक्स घेतले आहेत आणि असं अन्न खाल्लंय, त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टम हे सिमटम्स कमी झालेत. तर बावेल मुवमेंट्स वाढले आहेत, गट सिमटम्स 4 आठवड्यात त्यांच्या इम्प्रूव्ह झालेत, असे हे झालेत. आणि जर मोटर आणि नॉन मोटर सिमटम्सचं पण बघितलं तर त्यातही इम्प्रूव्हमेंट दिसली आहे क्लिनिकल ट्रायल्समध्ये. मल्टिपल क्लिनिकल ट्रायल्स झालेले आहेत त्याच्या. प्रोबायोटिक्सनी मायक्रोबायोम बॅलन्स पण इम्प्रूव्ह होतो, इन्फ्लमेशन पण कमी होतं. हॅलो हॅलो. हा. सॉरी, केव्हा डिस्कनेक्ट झालं कळलं नाही मला. आता इथे काहीतरी इंटरनेट इश्यू झालाय. त्याच्या आधीच आधीच्या स्लाइडवर होते ना, सॉरी. इथे काहीतरी डिस्कनेक्ट झालं आता. एक सेकंड. हा, रँडमाइज ट्रायल्स हो वरती सॉरी. होतं. इथे हा, तर नॉन मोटर सिमटम्स जे आहेत, मोटर अँड नॉन मोटर सिमटम्स, ते सुद्धा बरेच इम्प्रूव्ह झाले आहेत. बऱ्याच क्लिनिकल ट्रायल्स मध्ये हे दिसलं आहे की जे स्पेसिफिक प्रोबायोटिक्स घेतले त्यांनी, त्या प्रोबायोटिक्सनी मायक्रोबायोम बॅलन्स पण सुधारलाय आणि इन्फ्लेमेशन पण. रश्मी स्लाइड दिसत नाहीये. अच्छा, स्लाइड नाही दिसत आहे का? ओ सॉरी, एक सेकंड. शेअर करायला लागेल. परत शेअर करते. इथे काहीतरी इंटरनेट इश्यू झाला अचानक आणि हे बंद झालं. आता दिसतेय का? नाही, अजून सुरू नाही झालंय. हो, आता दिसतेय का हो सांगा. हो, हे दिसतंय ओके. पण आय थिंक हो, याच्यावरतीच हा, होते. तर ते क्लिनिकल ट्रायल्स मध्ये हे दिसले की बावल मुवमेंट्स आणि गट सिमटम्स पण इम्प्रूव्ह झाले. हे रँडमाइज क्लिनिकल ट्रायल मध्ये दिसले. आणि दुसऱ्या बऱ्याच क्लिनिकल ट्रायल्स मध्ये, मल्टिपल क्लिनिकल ट्रायल्स मध्ये हे पण दिसले की प्रोबायोटिक थेरपीनी पार्किन्सन्सचे जे मोटर सिमटम्स आहेत, नॉन मोटर सिमटम्स, डिप्रेशन, मोटिलिटी, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोटिलिटी आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ, ह्याच्यातही सुधारणा दिसली आहे. जस्ट बाय इम्प्रूव्हिंग मायक्रोबायोम बॅलन्स. गट मायक्रोबायोम सुधारल्यामुळे हे परिणाम दिसायला लागले आहेत. त्यामुळे, आणि हे औषधं नाही आहेत, हे प्रोबायोटिक्स म्हणजे फूड सप्लिमेंट सारखे आहेत. जसं आपण दही लावायला जे स्टार्टर कल्चर वापरतो, तशाच प्रकारचे मायक्रोब्स, गट बॅक्टेरिया ह्यात वापरतात. तर अजून क्लिनिकल ट्रायल्स हे आहेत की 12 आठवड्यांनी दाखवलंय ह्या स्टडीजमध्ये की 52% पेशंट्स वर्सेस 8.7% कंट्रोलमध्ये कॉन्स्टिपेशनचे हे झालेले आहेत, रिव्हर्स झाले, बेनिफिशियल बॅक्टेरिया इम्प्रूव्ह झाले. तर हे जे आपण बघितलं की सिमटम्स कमी होत आहेत, ठीक, आपण हे नाही म्हणत आहे की ह्यांनी बरं होईल पार्किन्सन्स, पण ह्यांनी सिमटम्स जरी बरेच कमी झाले तरी तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये किती त्याचा परिणाम होईल
हे लक्षात घ्या. आणि हे जे आहे आम्ही सांगतोय प्रोबायोटिक्स आणि जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, ह्यात कुठेही औषधं नाहीयेत. उलट तुम्ही जे औषधं घेताय लेवाडोपा आणि दुसरे, त्याचे चांगले परिणामच दिसतील. तर हे आपण बरेच क्लिनिकल ट्रायल्स ऑलरेडी ह्याच्यात झालेले आहेत पार्किन्सन्स बद्दल. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जे स्पोअर फॉर्मिंग बॅसिलस स्पीशीज आहेत, जसा इवन गौरीताईंनी पण त्याबद्दल उल्लेख केला होता आधी त्यांच्याशी बोललो तेव्हा, की बऱ्याच प्रकारचे बॅसिलाय आहे, बॅसिलस सटिलिस, क्लॉझी आणि दुसरे पण जे आहे, ते पण त्याचे सप्लिमेंट्स, हे पण प्रोबायोटिक्स आहे. ते स्टमक ऍसिड मधूनही पोचतात व्यवस्थित ह्याच्यात इंटेस्टाईन मध्ये. ते असे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स बनवतात आणि ते दुसरे मायक्रोब्स अजून इम्प्रूव्ह करतात. चांगले मायक्रोब्स येतात त्यांच्यामुळे, त्या राहायला लागतात आपल्या गटमध्ये आणि इम्युन सिस्टम पण आपली चांगली काम करायला लागते, डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं. तर अशा मायक्रोब्सनी पण अजून चांगले परिणाम होतात आणि त्यांनी ऍक्च्युली ते जे मिसफोल्डेड प्रोटीन असतं ना, त्याचे ऍग्रिगेशन पण कमी होतं. की ते मिसफोल्डिंग जे कंटिन्युअसली सुरू असतं ना, अल्फा सिन्युक्लिनचं मिसफोल्डिंग, ते पण कमी होतं. त्यामुळे ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ आणि ओव्हरऑल सिम्पटम रिडक्शन पण ह्या प्रोबायोटिक्सनी होऊ शकतं. तर अजून एक हे पण आहे की असे खूप हे झालेले आहेत पार्किन्सन्स असोसिएटेड प्रोबायोटिक्सवर. तर जेव्हा हे महत्वाचे मायक्रोब्स मिसिंग होते जर्म फ्री माईसमध्ये, तेव्हा सिम्पटम्स खूप जास्त होते पार्किन्सन्सचे. आणि जेव्हा ते मायक्रोब्स, जे बॅड मायक्रोब्स होते, तर ते बॅड मायक्रोब्स जेव्हा हे केले, इंट्रोड्यूस केले, तेव्हा पार्किन्सन्स असोसिएटेड सिम्पटम्स खूप होते. आणि ते जेव्हा नव्हते तेव्हा सिम्पटम्स कमी झाले खूप. तर आपण आता हे बघूया की आपल्या रिपोर्टमध्ये काय दिसतं, की हे प्रोबायोटिक्स हा सॅम्पल रिपोर्ट आहे, की कोणाचंही लाईफस्टाईल आणि डाएट फॉलो केलं तर हे 4 दिसत आहेत या क्लायंटच्या रिपोर्टमध्ये. हे 4 बॅक्टेरिया दिसत आहेत, 1 2 3 4 एवढेच मिळतात. आयडियली हे सगळे असले पाहिजे या ग्रीन लिस्टमध्ये, पण 4च आहेत. आता हे जे व्यक्ती जे डाएट आणि लाईफस्टाईल आणि काय जे काय फॉलो करतायत, अँटीबॅक्टेरियल्स वापरतायत, त्यांनी एवढेच मिळत आहेत त्यांना. त्यामुळे त्यांचं गटमध्ये फंक्शन करणारे, हे काम करणारे, म्हणजे आपल्याला जसं आता शेतकरी लागतात, आपल्याला खूप जे क्रिटिकल कामं करणारी लोक लागतात, तर हे बॅक्टेरिया तसे आहेत की आपल्याला डायजेशनसाठी आणि इम्युन सिस्टम ट्रेनिंग आणि खूप महत्वाची कामं करण्याकरता आपल्याला ते पाहिजेच असतात सगळ्यांना. पण 4च मिळत आहेत, बाकी सगळे मिसिंग आहेत. हे सगळे आहेत ते काहीच नाहीये यातले. तर तुम्ही यात बघाल की बॅसिलस इंडिकस, बॅसिलस सर्टिलिस, बॅसिलस क्लॉझी, हे सगळे बॅसिलस यातून नाही आहेत, म्हणजे यात गायब आहे. बॅसिलस कोॲग्युलन्स हे सगळे नाही आहेत. आणि हे पार्किन्सन्स पेशंटचा रिपोर्ट आहे हा. तर ह्यात खूप बॅक्टेरिया जे महत्वाचे आहेत ते मिसिंग आहेत. हे जे बॅक्टेरिया आहेत हे कमी प्रमाणात आहे. फॉलो रेकमेंडेशन म्हणजे हे गटमध्ये आहेत, पण खूप कमी प्रमाणात आहेत. तर आपल्याला यांना खाऊ घालायची गरज आहे. खाऊ काय घालायचंय, आपण जे नॉर्मली जेवतो तसंच, जे व्हेजिटेरियन बरेच फूड्स असतात ते असतात प्रीबायोटिक्स. तर ह्यांना खाऊ घालायचंय, याचं सप्लिमेंट घ्यायचंय आणि असं डाएट करायचंय की सगळे त्यात चांगले बॅक्टेरिया ग्रो होतील. अजून एक आमचं युनिक ऑफरिंग पण हे आहे की आमचा पेटंटेड वेलनेस प्रोग्राम आहे. तर त्या वेलनेस प्रोग्राममध्ये ह्या आम्हाला पेटंट मिळालंय, कॉपीराईट, मागच्या वर्षी. तर ह्यात 12 आठवड्यांचा हा वेलनेस प्रोग्राम आहे की ज्यांचे लाईफस्टाईल इश्यूज आहेत, त्यांना पर्सनलाइज न्यूट्रिशन, पर्सनलाइज्ड फिटनेस, पर्सनलाइज्ड मेंटल हेल्थ सपोर्ट आणि पर्सनलाइज्ड गट हेल्थ ऑप्टिमायझेशन, हे 4 वेगवेगळ्या एक्सपर्ट, प्रत्येक एक्सपर्ट रोज हँड होल्डिंग करून हे लाईफस्टाईल पण फिक्स करतो. तर काही लोक नुसतं मायक्रोबायोम टेस्टिंग करतात, काही लोक नुसता वेलनेस प्रोग्राम करतात, पण ह्या करता पार्किन्सन्स एस्पेशली करता मायक्रोबायोम टेस्टिंग आणि प्रोबायोटिक्स खूप महत्वाचे आहेत. पण त्यातल्याही काही लोकांना शतायुषी पण इन्क्लूड केलेलं खूप महत्वाचं आहे, डिपेंडिंग ऑन देअर लाईफस्टाईल. तर हे आम्ही याच्यात इन्क्लूड दोन्ही करतो. तर प्रोबायोटिक्स जर तुम्ही बघितलं तर असे बरेच प्रोबायोटिक्स आहेत. आता तुम्हाला मी रिपोर्ट बद्दल दाखवलं की ह्यात जे आहेत मिसिंग प्रोबायोटिक्स, तर ह्यात असे खूप प्रोबायोटिक स्ट्रेन्स आहेत ज्यांनी इन्फ्लमेशन कमी होतं, ज्यांनी आपली इम्युन सिस्टम ट्रेनिंग चांगली होते आणि ज्यांनी आपलं डायजेशन चांगलं होतं, ज्यांनी न्यूरोट्रान्समीटर्स चांगले बनतात. तर हे पूर्णपणे मिसिंग आहेत यात. आणि तुम्ही हे पण जर बघितलं तर अशा रिपोर्ट्समध्ये आपल्याला कोलाय आणि असे पॅथोजन्स पण खूप जास्त दिसतात. तर मला तुम्हाला हे बेसिकली दाखवायचं होतं ह्या प्रेझेंटेशन मार्फत की मायक्रोबायोम टेस्टिंगनी काय काय आपल्याला दिसू शकतं, की ते किती महत्वाचं आहे आपल्या पार्किन्सन्सच्या ग्रुप करता. आणि म्हणजे हे कशामुळे होते, आपण त्याकरता काय करू शकतो, की पॅथोजेन्स पण दिसत असले जसं इकोलाय आहे
आणि शिगेला आहे आणि दुसऱ्या प्रकारचे बॅड मायक्रोब्स आहेत, तर ते कमी करण्याकरता पण आपला डायटरी रेकमेंडेशन्स आणि प्रोबायोटिक्स हे खूप महत्वाचे असतात. तर आता मी प्रोबायोटिक्सचं तुम्हाला जे आधी सांगितलं होतं, तर त्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत की तुम्ही एकतर जेनेरिक प्रोबायोटिक्स घ्या की तुम्हाला कुठले मॅच होत आहेत आणि जे कुठेही मिळतात, ज्यात हे जास्तीत जास्त असतील मिसिंग लिस्ट मधले, किंवा तुम्ही पर्सनलाइज प्रोबायोटिक्स घ्या. पर्सनलाइज्ड मध्ये आम्ही तुम्हाला बनवून देतो ही एक्झॅक्ट लिस्ट. तर तुम्ही हे पण सांगू शकता की नाही, मला ना हे आणि हे दोन्ही पाहिजे माझ्या पर्सनलाइज प्रोबायोटिक्स मध्ये, तर ते 3 महिन्यांचा तो सप्लाय असतो. तर हे पण आम्ही टेस्टिंग नंतर करतो. या दोन्ही सर्व्हिसेस आहेत आमच्याकडे. तर तुम्हाला अजून काही पण हे डिस्कस करायचं असेल, प्रश्न असतील विशिष्ट ह्याच्याबद्दल, तर नक्की सांगा. तर माझ्या ऍटलीस्ट स्लाइड्स तरी दाखवून झालेत, पण आपल्याला अजून काही पण याच्याबद्दल बोलायचंय. पार्किन्सन्सचे आम्ही रिपोर्ट्स पण बघितले आहेत, तर त्यात असे इकोलाय आणि दुसरे पॅथोजेन्स दिसतात, पॅथोजेन्स म्हणजे बॅड बॅक्टेरिया, जे जास्त प्रमाणात असतात. आता आणि मला असं विचारायचं आहे की पार्किन्सनचे पेशंट्सचे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत, हो, पण प्रत्यक्ष पेशंटनी ट्रीटमेंट घेतली आहे तुमच्याकडे आणि त्यांना फरक पडला असं अनुभव आहेत का कोणाचे? आमच्याकडे तरी अजून कोणी घेतलेली नाहीये ट्रीटमेंट. ऑनेस्टली सांगते, आमच्याकडे पार्किन्सन्सचे पेशंट्स आताच आम्ही रिपोर्ट्स बघितले, पण आता आमच्याकडे सुरुवात होईल, अजून. आमच्या ग्रुप पासून हो, सुरुवात होईल तुमच्या आता. ग्रुप पासून. कारण त्यात दिसते रिपोर्ट्स मध्ये, आता तुमच्या ग्रुप मधून ज्यांनी केले आहेत ना, त्यांच्या ह्याच्यात क्लिअरली दिसते की काय झालेले, कुठले पॅथोजेन्स आहेत, कुठले मिसिंग आहेत, कुठले न्यूरोट्रान्समिटर्स, B12 स्टेटस, हे सगळं त्यात क्लिअर पिक्चर दिसते. त्यामुळे करण्यासारखं ऍक्शन आयटम्स खूप सोपे आहेत. कारण आम्ही जे टेस्टिंग बद्दल म्हटलं, आता तुम्ही ज्या लोकांनी टेस्टिंग केले, जसं तुम्ही पण केलं, तर आम्ही ऍक्शन आयटम्स तेवढेच सांगणार आहोत की तुम्ही डायटरी रेकमेंडेशन्स फॉलो करा आणि तुम्ही प्रोबायोटिक्स घ्या. तर आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही 3 महिने प्रोबायोटिक्स घ्या. आणि त्या प्रोबायोटिक्सना जे खायला लागतं, आता तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही पण कुठले तरी प्रोबायोटिक घेताय, पण त्यांचं जेव्हा फूड त्यांना नाही मिळत ना, तेव्हा ते गटमध्ये राहत नाही. अच्छा. तर माझा म्हणून ते. स्वतःचा अनुभव फार चांगला आहे प्रोबायोटिक्सचा. हो, हो. अमेरिकेत ना एका पार्किन इंटरनॅशनल फोरमवर मला एका एका बाईने ते सांगितलं की आणि ते अमेरिकेतच मिळतात फक्त आणि ती प्रचंड महाग आहेत. पण बरं होण्यासाठी आपण जसं काही करतो तसे गेले 6 महिने मी ती घेते आणि पार्किन्सनच्या सिमटम्स मध्ये खूप फरक पडलाय. म्हणजे आता मी नॉर्मल व्यक्तीसारखी लोकांना वाटते. मला सांगायला लागतं की मी पार्किन्सन पेशंट आहे असं. इतका फरक पडलाय. पण ती औषधं महाग आहेत आणि ती कायम घ्यायला लागतात. तर तुम्ही म्हणतात हा तुमचा प्रोग्राम फक्त 3 महिन्याचा आहे. पण हो, तीन मला. महिन्या तो तो लाईफ टाईम साठी पुरतो का, ही एक शंका. आणि दुसरं की जेव्हा तुम्ही म्हणता की अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर्स घेतल्यानंतर आपले बॅक्टेरिया बरेचसे नष्ट होतात सगळे. मग कधी ना कधीतरी ही वेळ येते की काही सर्जरीज असतील किंवा इतर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक्स घ्यायची वेळ येणारच. मग त्यावेळी बरोबर. याचा प्रभाव कमी होतो का? मग हे 3 महिन्याचं औषध योजना पुन्हा रिपीट करायला लागते का? हो, खूप महत्वाचे प्रश्न आहे. आता मी दाखवते तुम्हाला. हा ज्यांचा रिपोर्ट आहे, तुमच्या ग्रुप मधल्याच कोणाचा तरी रिपोर्ट आहे, मी नाव नाही ऑब्व्हियसली दाखवते. पण तुम्ही जे सप्लिमेंट घेताय, तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही कशाचं सप्लिमेंट घेताय. ते बॅसिलस स्ट्रेन्स आहेत त्यात, स्पोर फॉर्मिंग. तर त्यात हं. हे आहे, बॅसिलस कोॲग्युलन्स, बॅसिलस क्लॉझी, बॅसिलस सटिलिस, बॅसिलस इंडिकस आणि बॅसिलस ॲनिमॅलिस, जे ह्याच्यात नाहीये. तर तुम्ही जर बघाल की ह्यांच्यामध्ये बॅसिलसचे स्ट्रेन्स नाही आहेत कुठले, ज्यांनी तुम्हाला चांगला परिणाम होतोय ना, ते ह्यांच्या गटमध्ये मिसिंग आहेत. तर म्हणून तुम्हाला आता हे जर सप्लिमेंट दिलं तर ह्यांना फरक पडेल की म्हणजे चांगले व्हायला सुरुवात होईल ना, हे. पण तुम्ही जसं म्हणताय की आता जन्मभर ते सप्लिमेंट्स घ्यावे लागतात का, तर तुम्ही जेव्हा ते प्रोबायोटिक्स घेताय तेव्हा तुम्हाला हे नाही कोणी सांगितलंय की ते प्रोबायोटिक्स घ्यायची एक पद्धत असते, ती कोणीच सांगितली नाहीये. तर आता आपल्याकडे जर फिश टँक असेल समजा, मी ते नेहमी उदाहरण देते की आपल्याकडे ॲक्वेरियम आहे समजा, आणि आपल्याला नवीन मासे त्यात टाकायचे आहेत. तर त्याकरता आपल्याला ते आधी स्वच्छ करावं लागतं, त्यातले मेलेले मासे काढावे लागतात, त्यात अन्न पुरवायची आणि ऑक्सिजन पुरवायची व्यवस्था करावी लागते, त्याला चांगलं डेकोरेट करावं लागतं, जे झाडं आणि काय लावतात त्याच्यासाठी, त्यांना एंटरटेन ठेवण्याकरता नवीन मास्यांना. त्यानंतर आपण ते नवीन मासे टाकतो. तर ते प्रोसिजर कोणीही सांगत नाही, जे प्रोबायोटिक मॅन्युफॅक्चरर्स असतात, की आपल्याला गट आधी क्लीन करायची गरज आहे, गट लाइनिंग लीक होत नाहीये हे बघायची गरज आहे. गट लाइनिंग जर लीक होत असेल तर त्यातून इन्फेक्शन पण होऊ शकतात प्रोबायोटिक्सचे. कारण हे प्रोबायोटिक्स रक्तात चालले तर ते गुड बॅक्टेरियाचे बॅड बॅक्टेरिया व्हायला वेळ नाही लागत, म्हणजे त्याच चांगल्या बॅक्टेरियाचे पण इन्फेक्शन होऊ शकतात. तर त्याच्या आधीची स्टेप आम्ही करतो.
गट लायनिंग रिपेअर करायची आम्ही ती स्टेप करतो आणि त्या बॅक्टेरियाला काय खाऊ घालायचं ते पण आम्ही तुम्हाला सांगतो. कारण ते एकदा गटमध्ये गेले, समजा मी माझं उदाहरण देते किंवा सुजाताचं उदाहरण देते, आता आम्ही मायक्रोबायोम टेस्ट केली, तर आमचं लाईफस्टाईल आणि डाएट असं आहे की आम्ही ते गुड बॅक्टेरियाला कॉन्स्टंटली फीड करायचा प्रयत्न करत असतो. गुड बॅक्टेरिया वाढण्याकरता जे काही लागतं आणि जसं लाईफस्टाईल लागतं, आम्ही अँटीबॅक्टेरियल दोघीही काहीच वापरत नाही. कधीच, खूप वर्ष झाले आमच्या घरात काहीच अँटीबॅक्टेरियल काहीच नाहीये. आणि डाएट पण असं आहे की ते खूप डायव्हर्सिटी ऑफ फायबर आहे, डायव्हर्सिटी ऑफ प्लांट बेस्ड फूड्स आहेत, सगळे रंग आहेत भाज्यांचे आणि फळांचे, आणि पूर्णपणे बॅलन्स डाएट आहे. प्रोटीन पण आहे, हेल्दी फॅट्स आहे. तर हे सगळं जेव्हा बॅलन्स आणि फर्मेंटेड फूड्स पण आहे, तर हा बॅलन्स जेव्हा असतो ना, तेव्हा ते प्रोबायोटिक्स आनंदाने जगतात, आनंदाने राहतात ते आपल्या गटमध्ये. पण हे जे बॅलन्स जेव्हा नसतं ना, तेव्हा बॅड बॅक्टेरिया वाढतात, जसं इकोलाय आणि दुसरे. तर तुम्ही जेव्हा प्रोबायोटिक्स जरी घेत असले तरी पण ते राहत नाहीये तुमच्या गटमध्ये, ते तात्पुरते येऊन चालले जातात. पण तुम्ही तुम्ही दररोज जेव्हा गोळी घेता तेव्हा तो प्रोबायोटिक तुमच्या गटमध्ये येतो आणि मग दुसऱ्या दिवशी नसतं, परत तुम्हाला गोळी घ्यायला लागते. आमची ही म्हणजे वी ट्राय टू कीप कीप गिव्ह द एन्व्हायरमेंट इन सच अ वे की ते तिथे राहतील, त्यांना ते बरं वाटेल की त्या गटमध्ये राहावं, कारण त्यांच्यासाठी उपयुक्त जे म्हणजे खाणं, प्रीबायोटिक्स मिळत आहेत, एन्व्हायरमेंट नीट आहे, बाकीचे पण गुड बॅक्टेरिया आहेत, तर ऍज अ कॉलनी ते फॉर्म होऊ शकतात. तर जर तुम्ही कोणा म्हणजे तुमच्या ग्रुपमधले लोक जरी कोणी प्रोबायोटिक्स घेत असाल आणि तुम्ही टेस्टिंग करून घेतलं असेल आमच्याकडनं, तर जस्ट चेक युअर रिपोर्ट्स वेन यू गेट देम की त्या पर्टिक्युलर स्ट्रेन्स तुमच्या गटमध्ये स्टॅबिलाइज झाले का, आलेत का, रिप्लेनिश झालेत का. तर तुम्हाला वारंवार प्रोबायोटिक्स घ्यायला लागतो. त्याचं कारण, मागचं कारण म्हणजे दे आर नॉट एस्टॅब्लिशिंग देमसेल्स, त्याकरता तुम्हाला घ्यायला लागतं. इफ यू गिव्ह देम अ गुड कंडिशन दे विल स्टे देअर, दे विल डेव्हलप देअर, दे विल ग्रो देअर. असे नंतर आमच्याकडे खूप रिपोर्ट्स आहेत जे लोक वर्षानुवर्ष प्रोबायोटिक्स घेत आहेत आणि त्यांचं जेव्हा टेस्टिंग करतो तेव्हा ते प्रोबायोटिक्स त्यांच्या गटमध्ये नाही दिसत. त्याचं कारणच हे आहे की ते नुसतं ट्रान्झिट करतायत, ट्रान्झिट पॅसेंजर सारखे, ते राहत नाहीये तिथे, कारण त्यांना खायला नाही मिळत आहे आणि बाकीचे बॅड बॅक्टेरिया गेलेले नाहीयेत. तर ते जोपर्यंत बॅड बॅक्टेरिया जात नाही, कारण बॅड बॅक्टेरियाला खाण्याकरता काहीतरी मिळते, त्यांच्याकरता वातावरण आहे तसं कंड्युसिव्ह, जे ते गेलेले नाहीयेत. तर ते आपल्याला सगळे विलन्स बाहेर काढायचे आहेत, त्यांना फीड करणं बंद करायचंय आणि गुड बॅक्टेरियाला फीड करणं सुरू करायचंय, तेव्हा मग ते एस्टॅब्लिश होतील. कारण जेव्हा चांगले बॅक्टेरिया जेव्हा एस्टॅब्लिश होतात तेव्हा ते वातावरण अजून चांगलं करतात, मग अजून चांगले बॅक्टेरिया येतात, असं ते ओव्हरऑल वातावरण सुधरत जातं. तर आम्ही ती पूर्ण पार्श्वभूमी बनवतो ह्याच्यात. जे टेस्टिंग जे होते ना, त्यात नुसते प्रोबायोटिक्स म्हणूनच आम्ही नाही सांगत. आधी आधी त्याच्या आधी डिटॉक्स करायला लावतो 2 आठवडे, त्यानंतर प्रोबायोटिक्स सुरू करतो. डिटॉक्स न करता कधीच प्रोबायोटिक्स नसतात घ्यायचे. म्हणून आम्हाला नाही वाटत की हे जन्मभर घेत राहावं, की तुम्ही कंडिशन्स असे बनवा की ते तुमच्या गटमध्ये राहायला आनंदात राहतील. आणि आम्ही प्रयत्न तो काही कालांतराने ही टेस्ट पुन्हा रिपीट करायला लागते का? त्या तुमच्या लाईफस्टाईलवर आहे आणि तुमचे काय कुठले कंडिशन आहे त्यावर आहे, की तुमचं लाईफस्टाईल जर त्याला सस्टेन नसेल करत, तर ते जर कमी कमी होत गेले, मी नाही म्हणत आहे की दर 3 महिन्यांनी करावं लागेल असं नाहीये, पण वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा किंवा असं होऊ शकतं. सगळ्यांचं सेम नाहीये, सगळ्यांच्या आजाराची इंटेन्सिटी पण सेम नसते आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स पण सेम नसतो. तर तुम्हाला सिम्पटम्स कसे आहेत त्यावरून तुम्हालाच कळेल की तुमचं डाएट कसं ऍडजस्ट करायचंय, तुमचं बाकी पण बरंच काही ऍडजस्ट करू शकतो टेस्ट करायच्या आधी. म्हणून आम्ही शतायुषीचा पण सपोर्ट देतो. नाही तर तो सपोर्ट ऍक्च्युली त्याकरता आहे. पार्किन्सन पेशंटना पार्किन्सन व्यतिरिक्त इतरही अनेक सहव्याधी कोमॉर्बिडिटी असतात, तर त्या सगळ्यावरही याचा उपयोग होऊ हो शकतो. हो, म्हणजे मायक्रोबायोम स्वरोगों टेस्टिंग, की एक दवा बरोबर, असं. एकच, बरोबर, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. आम्ही जसं म्हटलं होतं त्या ह्याच्यात दिल के करीब मध्ये पण, की 130 आजारांवर स्टडीज झाल्या आहेत आतापर्यंत. कुठल्याही आजारावर, जेवढ्या आजारांवर स्टडीज झाल्यात मायक्रोबायोमच्या, असा जगात एकही आजार नाहीये ज्यात गट डिस्टर्ब नाहीये. असं नाहीये की गट मुळे होते ते, पण जेव्हा गट डिस्टर्ब होते किंवा गट मुळे काहीतरी होते तर ते फिक्स केल्याने बरेच सिम्पटम्स कमी व्हायला सुरुवात होते. आपल्या त्यामुळे आयुर्वेदाने सुद्धा बरोबर आहे. पोटाच्या हेल्थला खूप महत्व दिलेलं आहे. सगळ्या हो रोगांची सुरुवात पोटापासून होते
असं हो, मी आयुर्वेदही म्हणतं. फॅमिली मेंबर्सचं पण म्हणूनच सांगितलं, कारण असं बऱ्याच लोकांचं होतं की कोमॉर्बिडिटी जसं आहे ना, तसं फॅमिली मेंबर्सना पण वेगळे आजार असतात आणि ते सगळे एकाच कारणामुळे असतात, की पूर्ण परिवाराचंच गट हेल्थ, त्यांचं लाईफस्टाईलच तसं आहे की काहीतरी होते तिकडे. त्यामुळे परिवारात मल्टिपल लोकांना वेगवेगळे आजार आहेत जे गटशी लिंक्ड आहेत. तर आम्ही शतायुषी हा आमचा वेलनेस प्रोग्राम पण याकरताच आहे की तुम्हाला तशा सवयी लागाव्या की तुमची गट हेल्थ नेहमी चांगली राहावी. त्याने बाकीच्या कोमॉर्बिडिटीज पण कमी होतील आणि अँटी इन्फ्लमेटरी इफेक्ट्स तुमच्या याच्यात सुरू होतील तुमच्या शरीरात. त्याचं त्यामुळे कॉस्टिंग बद्दल सांगाल का थोडं? खर्च खर्च कसा करते? आता हे जे मायक्रोबायोम टेस्ट आहे ह्याची सध्या 6,500 किंमत आहे. ते ऍक्च्युली 8,000ची आहे, पण सध्या आम्ही 6,500ला देतो आहे ती. तर ही टेस्ट झाल्यानंतर ह्यात टू अँड फ्रो शिपिंग पण आहे, ती किट तुमच्या घरी येईल, घरून कलेक्ट होईल, त्याकरता वेगळे नाही आहेत चार्जेस. आणि एक कन्सल्टेशन पण आहे रिपोर्ट आल्यानंतर, ज्यात आम्ही पूर्ण डिटेल्ड रिपोर्ट एक्सप्लेन करतो. आणि या रिपोर्टमध्ये आता एक एकच तुमच्या ग्रुपमधल्या कोणीतरी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता, मला नाव नाही घ्यायचंय. तर ते आम्हाला आमचा पॉडकास्ट ऐकून त्यांनी टेस्ट बुक करायचा प्रयत्न केला आणि माहित नाही काय झालं, तर त्यांनी दुसऱ्या कंपनीची बुक केली आणि दुसऱ्या कंपनीमध्ये त्यांनी हा सेम रिपोर्ट अर्धवट दिला, डायटरी रेकमेंडेशन डिलीट करून. आणि त्यांनी डायटरी रेकमेंडेशनसाठी एक्स्ट्रा खूप जास्त चार्जेस सांगितले त्यांना. खरं तर ह्याचाच भाग असला पाहिजे होता तो. तर असा बराच स्कॅम पण झाला आणि त्यांनी हे पण सांगितलं की ते आम्हाला ओळखतात आणि आमच्यासाठी ते मार्केटिंग करतायत. असं काही नाहीये. आमचं कोणीच मार्केटिंग करत नाहीये दुसरं. आम्ही मार्केटिंगच नाही करत आहे पहिली गोष्ट. तर कोणी पण असं सांगितलं तुम्हाला तर वी हॅव नो PR और नो मार्केटिंग एजन्सी. आम्ही स्वतःच काम करतोय. तर असं पण झालंय. तर तो डायटरी रेकमेंडेशन्स पण रिपोर्टमध्येच मिळाले पाहिजे. प्रोबायोटिक रेकमेंडेशन्स पण आम्ही तुमचा रिपोर्ट बघूनच सांगू. वेगळं काही त्यात करायची गरज नाही. प्रोबायोटिक्स जर विकत घ्यायचे असतील तर पर्सनलाइज प्रोबायोटिक्स पण आम्ही प्रोव्हाइड करतो. ती वेगळी सर्व्हिस आहे. ते 10,500चे आहेत. ते महाग आहेत कारण एकच बॅच बनते 90 गोळ्यांची, म्हणजे 3 महिन्यांचा सप्लाय, जो तुमच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे असतो. दुकानात कुठेही मार्केट प्लेसवर तसं मिळणार नाही. कारण जे तुमच्यामध्ये मिसिंग आहे ते एक्झॅक्ट स्ट्रेन्स FSSAI जे अलाउड असतात ते त्यात बनवलेले असतात. पण तुम्हाला जर पर्सनलाइजची गरज नसेल, तुमचं जर मॅच होत असेल दुकान असं जेनेरिक प्रोबायोटिक्सची, तर आम्ही ते पण तुम्हाला आधीच सांगू की तुम्हाला जेनेरिक मॅच होते, तुम्हाला गरजच नाहीये पर्सनलाइजची, एवढा खर्च करू नका. जर ते नसतील मॅच होणार तर आम्ही सांगतो प्लीज पर्सनलाइज घ्या. तेवढं पण रश्मीजी, आम्ही. हो मी धर्माधिकारी बोलतोय. हो, नमस्कार. नमस्कार. आपण पूर्वी बोललेलो आहोत. हो हो 2 आठवड्याचा पिरियड डिटॉक्सिंगसाठी सफिशियंट आहे? हो, तो सफिशियंट आहे कारण 3 ते 5 दिवसच लागतात गट लाइनिंग रिन्यू होण्याकरता. तर आपण मल्टिपल वेळा ते रिन्यू करायचा प्रयत्न करतोय, म्हणून 2 आठवडे दिले की अच्छा. तुमचं काही जे काही कारण आहे हे होण्याकरता, गट लाइनिंग खराब होण्याकरता किंवा कॉम्प्रोमाइज होण्याकरता, ते कारण बंद करायचे आपल्याला, म्हणून 2 आठवडे दिले. तर मोस्टली लोकांना 2 आठवडे पुरतात त्याकरता. अच्छा. तुमचं लेक्चर फारच इन्फॉर्मेटिव्ह होतं. चांगलं झालं आणि त्याचा थँक्यू. उपयोग होईल. मला हे सांगायचं की इमर्जिंग रिसर्च बराच आहे यात. पण गट मायक्रोबायोम बद्दल ऍक्च्युली FMT जे तुम्ही म्हणालात ना गौरीताई, हे 89 मध्ये झालं होतं सगळ्यात पहिले. तरीही अजून ते एवढं पिकअप नाही झालंय. याचा कारण हे आहे की डॉक्टर्स इन्व्हॉल्व नाही होते यात. ते मायक्रोबायोम बद्दल एवढी माहितीच काढत नाही. ज्यांनी थोड्या डॉक्टर्सनी काढली आहे, आम्ही ज्यांच्या बरोबर काम करतो, ते पायोनियर्स आहेत या फील्डमध्ये आणि त्यांच्या पेशंट्सना अतिशय फरक पडलाय, कुठल्याही आजार असो. खूप चांगले परिणाम आम्ही बघितले. इव्हन मेंटल हेल्थवरही खूप चांगले परिणाम बघितलेत आम्ही जस्ट प्रोबायोटिक्स आणि डाएटनी. आता कृष्ण FMT साठी म्हणजे जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये अप्रुव्हल्स मिळाले काय काय आजारांवरती, ज्याच्यासाठी त्यांना कळलं की म्हणजे डॉक्टर स्वतः त्यांना कळलं की काही औषध पाणी नाहीये, जसं की सी डिफिसिल वगैरे, आता त्याकरता त्यांनी FMT इंट्रोड्यूस केलंय. वी आर होपिंग की ते पुढे जाऊन ह्या करता म्हणजे बाकीच्याही क्रॉनिक डिसीजेस साठी FMT चा प्रयोग करतील असं वाटतं. वी आर होपिंग फॉर इट. पण दिस इज हाऊ दे आर लर्निंग थ्रू द हार्ड वे. जेव्हा आपण म्हणतो की हे सगळं पार्ट ऑफ द सायन्स आहे, त्याच्या मागचं रिसर्च आहे, तर डॉक्टर्स हॅव नॉट येट इनकॉर्पोरेटेड ऑल द इन्फॉर्मेशन येट. दे आर स्लोली कमिंग
टू ऍक्सेप्ट इट, पण ते एवढं फास्ट रेटमध्ये होत नाहीये जेवढं एक्सपेक्टेड आहे. डॉक्टर बोलू का? हो हो, येस येस. नमस्कार. नमस्कार. मला 2 प्रश्न असे विचारायचे आहेत. एक म्हणजे की जसं ब्लड टेस्टिंगमध्ये तुम्हाला कॅन्सर होणार की नाही किंवा प्रोस्टेट कॅन्सर होणार की नाही असं कळतं, तसं या 46 पेज रिपोर्टमधनं तुम्हाला पुढे काही होणाऱ्या व्याधी असतील तर त्या कळू शकतात का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की गटमध्ये तयार होणारं डोपामाइन जर ब्रेनपर्यंत पोहोचलं वेगस नर्व, तर ब्रेनमधले न्यूरोट्रान्समीटर्स जे कमी झालेले असतील, जे सफिशियंट डोपामाइन प्रोड्यूस करत नाहीत, whether they will be able to accept this dopamine generated from the gut, or what is the situation? हो, खूप चांगला प्रश्न विचारला. आता ते डोपामिन रिसीव्ह करणारे न्यूरॉन्स पण ह्याच्यात हे गेलेले असतात, कमी होतात पार्किन्सन्समध्ये. हे फक्त डोपामिनचा प्रश्न नाहीये, डोपामिन रिसिव्हिंग नर्व्हचा पण हे आहे. तर ते कमी झाले ते ठीक आहे, पण ते जेवढे असतात त्यांना डोपामिन मिळत नाहीये, तर ते ऍटलिस्ट डोपामिन सप्लाय तरी नॉर्मलाइज होईल, त्यांनी सिम्पटम्स कमी होतील. कारण जेवढे डोपामिन रिसिव्हिंग नर्व्ह आहेत त्यांना तरी उरलेलं डोपामिन मिळेल, जे एक्सेस डोपामिन बनते ते. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जे इवन लेवाडोपा पण जे घेतात, तर त्याचा इफेक्ट कमी करणारे बॅक्टेरिया पण गटमध्ये आहेत बऱ्याच लोकांच्या. तर ते पण जर एलिमिनेट केले तर जे लेवाडोपा जे घेत आहेत औषधं, त्याचे पण इफेक्ट बऱ्यापैकी आपल्याला दिसायला लागतील. त्यामुळे मी हे नाही म्हणत आहे की गट मायक्रोबायोम इम्प्रूव्ह केल्याने हे जे न्यूरॉनल डॅमेज जे कंटिन्युअसली होत असते आणि अल्फा सिन्युक्लिन जे कंटिन्युअसली मिसफोल्ड होत असतं, ते प्रोटीन मिसफोल्डिंगमुळे हे परिणाम खूप जास्त अँप्लिफाय होतात पार्किन्सन्समध्ये. तर ते मिसफोल्डिंग कुठेतरी बंद जर केलं तर ह्याचे परिणाम आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर मी अजिबात असं काहीच क्लेम नाही करत आहे. ते कुठलेही असे क्लिनिकल ट्रायल झाले नाहीये ज्यांनी हे फुल्ली रिव्हर्स वगैरे झाले. पण बरेच क्लिनिकल ट्रायल झाले आहेत ज्यांनी हे दाखवलंय की गट मायक्रोबायोम इम्प्रूव्ह केल्याने सिम्पटम्स कमी होत आहेत ह्याचे. बऱ्याच ह्याच्यात आणू शकतात की सिम्पटम्स खूप कमी झाले, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यात. आणि प्रेडिक्शन म्हणजे फोर वॉर्निंग ऑफ व्हेरियस डिसीजेस अशी फोर मिळते. वॉर्निंग, हो, तो राहिलाच ऍड्रेस करायचा. तर आता त्या डिसीज रिस्क हे ह्याच्यात दिसते, पण हे जे गट मायक्रोबायोम आहे ना, हे डिसीज ॲग्नोस्टिक आहे. तरी पण प्रत्येक आजारामध्ये एक स्पेसिफिक सिग्नेचर असते की जर न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स असतील तर विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया त्यात मिसिंग असतात किंवा खूप विशिष्ट प्रकारचे जास्त असतात. किंवा आपण बघितलं की कॅन्सर्स आहेत, तर काही लोकांना कॅन्सर कॉझिंग इन्फेक्शन असतात, जसं हिलिकोबॅक्टर पायलोरी आहे, HPV आहे, किंवा अजून गटमध्ये इकोलाय जास्त आहे किंवा फ्युझोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम जास्त आहे, ज्यांनी माहित आहे DNA डॅमेज होणार आहे. तर ते कॅन्सर कॉझिंग तसे बॅक्टेरिया जास्त असतात काही लोकांमध्ये. तर त्यांनी ह्याच्यात डिसीज रिस्क मध्ये दिसतं आपल्याला की हे आजार होण्याची शक्यता वाढलेली आहे. पण ते होणारच आहे असं नाहीये. पण जसं आता इव्हन काही लोकांमध्ये आर्थेरोस्क्लेरोसिसची रिस्क हाय येते. त्याचा काय अर्थ आहे की त्या लोकांच्या गटमध्ये आर्टरीज, जे ब्लड वेसल्स असतात, ते ब्लॉक करणारे मायक्रोब्स आहेत, असे बॅक्टेरिया आहेत जे आर्टरीज ब्लॉक करणार आहेत. ते पण बॅड बॅक्टेरियामुळे होतं. लोकांना ते लिंक पण माहित नाहीये की हार्ट डिसीज झालं, एवढे ब्लॉकेजेस कुठून आले. ते तुम्ही काय खाताय तिथून नाही आले फक्त, की तळलेले पदार्थ खाताय म्हणून हेच ब्लॉक झालं, ब्लॉकेजेस झाले म्हणून बायपास करावं लागलं, तसं नाहीये. हे गट बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया जेव्हा वाढतात तेव्हा पण ते असे केमिकल्स बनवतात ज्यांनी ब्लॉकेजेस होतात, ज्यामुळे हार्ट अटॅक्स येतात लोकांना. तर ते तशा गोष्टी पण या रिपोर्टमध्ये दिसतात. अजून एकच प्रश्न माझा. हो हो आम्ही लहानपणीपासून दुधावरच वाढलो बेसिकली, हो. आणि आता तुम्ही दूध बंद करायला सांगताय का? हल्ली बरेच लोक सांगतात की दूध कमी करा किंवा बंद करा, तर त्याचं काय? अच्छा, नाही, आम्ही बंद करायला नाही सांगत आहे. आम्ही जे फक्त डिटॉक्स फेज मध्ये 2 आठवडेच बंद करायला सांगतोय, त्याच्यानंतर परत सुरू करायचे. आम्ही बंद करायला नाही सांगत आहे. ओके. दुधाचा वेगळाच इश्यू आहे. त्याचा इश्यू हा आहे की आता जे दूध मिळते ते आणि आपल्या लहानपणी जे मिळत होतं ते सेम नाहीये. आता येस. इतकं पोल्युशन आहे आणि इतकं त्यात केमिकल्स मिसळलेले असतात की आपण दूध पण पितोय की दुसरं काही पितोय ही गॅरंटी नसते. तो प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम दुधात नाहीये. आणि फक्त 2 आठवडेच बंद करायला सांगतोय, त्याच्यानंतर नाही सांगत आहे बंद करायला. ओके, थँक्यू. व्हेरी नाईस लेक्चर, थँक्यू. बोथ ऑफ यू आणि सुजाता मॅडम. थँक्यू. थँक्यू. विचारू? हो थँक्यू. हो, विचारा ना.
तर व्यायाम केल्याने डोपामिन वाढायला मदत होते का? हो हो, व्यायाम हा अतिशय गरजेचा आहे. आणि व्यायामाचे पण बरेच परिणाम दिसलेले आहेत, चांगले परिणाम, की डोपामिन जनरेट पण होतं, त्यांनी मायक्रोबायोम डायव्हर्सिटी पण वाढते आणि पार्किन्सनचे सिम्पटम्स पण कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे व्यायाम हा खूपच महत्वाचा आहे सगळ्यांसाठीच. पण तो सेफ ह्यानी केला पाहिजे. असं मी नाही म्हणत आहे की तुम्ही उभे राहा आणि चाला आणि जे सेफ आहे ते करा. मोटर फंक्शन हे बस होते, इम्पेअर होते त्यात. त्यामुळे जे सेफ आहे तसेच व्यायाम करा, गायडन्स घेऊन व्यायाम करा. बसून करत असतात माझे मिस्टर, तर उभं नाही राहता येत जास्ती हो, त्यांना. चेअर चालताना एक्सरसाइजेस बसून पण करू केलेलं. बसून खूप चांगले व्यायाम पण करता येतात. बरं बरं, थँक्यू मॅडम. थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचंय का? तुम्ही जे म्हटलात की सॅनिटायझर्स किंवा अँटीबॅक्टेरियल काही वापरू नये, मग घरामध्ये आपल्याला जर फिनाईल वगैरे असं काहीच वापरायचं नाही का फरशा पुसायला? आम्ही नाही वापरत. गरजच नाहीये, कारण आपली समजच चुकीची आहे की आपल्याला मायक्रोब्स मारायची गरज आहे. आपण काही हॉस्पिटलमध्ये राहत नाही किंवा असे कुठले पॅथोजन घरात आणत नाहीये, असं काही स्वच्छता एवढी एक्स्ट्रीम करण्याकरता. तर साधे सॅनिटायझरची गरज नाही, नुसते अजिबात पाण्याने हात नाही. धुतले तरी चालतात. साबण, नॉर्मल साबण, जे नॉर्मल जे असतं साबण, ज्यात कुठले अँटीबॅक्टेरियल अँटीमायक्रोबियल्स नाहीये, 20 सेकंड हात स्वच्छ धुतले की वरची घाण फक्त निघाली पाहिजे. कारण आपल्या स्किनवर पण मायक्रोब्स असतात, स्किन मायक्रोबायोम पण असतं. तर ते डिस्टर्ब न होण्याकरता आणि आपल्याला मायक्रोब्स मिळण्याकरता, कारण हातावरून प्रोबायोटिक्स आपल्या गटमध्ये ट्रान्सफर होत असतात. तर आपण हातच सारखा स्टरलाइज करत राहिलो तर ते कसे ट्रान्सफर होणार आहे? त्यामुळे आम्ही तर अँटीबॅक्टेरियल, डेटॉल आणि असे प्रकार म्हणजे खूपच आमच्या घरात नाहीच आहे, किती वर्ष झाले काहीच वापरत नाही आम्ही. त्यांनी इम्युनिटी पण चांगली राहते, आजार पण होत नाही जास्त, इन्फेक्शन्स पण होत नाही. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे करणं. आणि तुम्ही जसं म्हटलं की आता सर्जरी आहे, तुम्ही हे पण विचारलं होतं की काही कारणाने अँटीबायोटिक्स घ्यावे लागले तर. अँटीबायोटिक्स जे आहे ते ॲटम बॉम्ब सारखे आहे, की तुम्ही एका इन्फेक्शनला डिस्ट्रॉय, सॉरी म्यूट कराल का? आवाज येतोय बराच. तर आता एकाच बॅक्टेरियासाठी नाही, ते बाकी गट मायक्रोबायोम 99% बॅक्टेरियानीच बनलेलं असतं. तर अँटीबायोटिक्स चांगल्या बॅक्टेरियाला पण मारून टाकतात. तर हे सगळे प्रोबायोटिक्स परत त्यांनी डिस्टर्ब होणारच आहे. पण आपण जर अशी लाईफस्टाईल आपली ठेवली की त्यांनी आपण सारखं आंबवलेले पदार्थ रोज खातोय, आपण हाय फायबर फूड्स खातोय, आपण असं बॅलन्स्ड आपलं डाएट आहे, तर आपल्यापैकी बऱ्यापैकी रिकव्हरी पोटेन्शियल चांगलं होऊ शकतं त्याने. आणि तरी पण तुम्हाला वाटलं की नाही, तुम्हाला अजून सपोर्टची गरज आहे, तर मग आमचं टेस्टिंग आणि हे आहेच ह्याच्यासाठी. पण आम्ही अजिबात म्हणत नाही की सारखं सारखं टेस्टिंग करा. एकदाच असं हे करा, तुमचं लाईफस्टाईल असं इम्प्रूव्ह करा की ते प्रोबायोटिक्स तुमच्या गटमध्ये त्यांना राहायला आवडेल. मॅडम मी एक विचारू? हो हो, विचारा ना. तुम्ही ही प्रोबायोटिक्स साठी जे वापरता फॉर्म्युलेशन्स, हो, ते लायोफिलाइज्ड आहे का म्हणजे स्पोर्स? लायोफिलाइजच आहे ते स्पोर फॉर्म मध्ये नाही आहेत. म्हणजे स्पोर फॉर्म मध्ये ते जे स्पोरिलेटिंग हे आहेत, कारण सगळेच बॅक्टेरिया स्पोर फॉर्मिंग नाही आहेत, तर ते लायोफिलाइज्ड फॉर्म मध्येच आहे. आणि मग त्या म्हणजे त्याच्यात काही मीडिया वगैरे काय म्हणजे न्यूट्रिएंट नाही, ते कंटेंट्स काही? कॅप्सूल असतं, त्यामुळे ते जे कॅप्सूल असतं ते एंटेरिक कोटेड असतं, की ते स्टमक ऍसिड मधून पास हा, होईल असं ते एंटेरिक कोटेडच असतं. ओके. मॅडम, हो, विचारा ना. हा तुमचा शतायुषी प्रोग्राम तुम्ही म्हणालात, तो हो, काय आहे? शतायुषी प्रोग्राम हा आहे तो 360 डिग्रीज टोटल ट्रान्सफॉर्मेशन. ह्या 4 वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात, जसं न्यूट्रिशन, फिटनेस, मेंटल हा, हेल्थ आणि गट हेल्थ, असं 4 वेगवेगळे एक्सपर्ट्स एकत्र काम करतात सगळ्यांबरोबर, कुठल्याही हा, क्लायंट बरोबर. आणि हे 3 महिन्यांचा किंवा 12 आठवडे आपण ज्याला म्हणू शकतो असा हं, कार्यक्रम आहे. आणि हा, ह्यात आम्ही आधी तर सगळ्या एक्सपर्ट्स बरोबर कन्सल्टेशन देतो. 4ही एक्सपर्ट बरोबर एक एक कन्सल्टेशन होतं. आणि याचे हं, वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. आता तुम्हाला कशासाठी ते जॉईन करायचंय त्यावर आम्ही ठरवतो की तुम्हाला नक्की काय लागणार आहे. सगळ्यांनाच सगळं नाही लागत,
तर तुम्हाला कशात जास्त मदत लागणार आहे ह्याची असेसमेंट करून मग आम्ही ठरवतो की तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट पाहिजे की काही काही खूपच मोटिवेटेड लोक असतात की स्वतःहून करतात, तर त्यांना रेकॉर्डिंग जरी पाठवले व्हिडिओच्या तरी ते स्वतःहून करू शकतात. काही लोकांना जास्त हँड होल्डिंग लागते आणि ते म्हणतात नाही आम्हाला लाईव्ह सेशन्स पाहिजे. तर लाईव्ह सेशन्स पाहिजे असतील झूमवर तर त्याचे वेगळे चार्जेस आहे. तर असं अच्छा. वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आहे. पण हं. एक कॉमन गोष्ट ह्यात आहे की आम्ही रोज मॉनिटर सगळे करतात. चारही एक्सपर्ट्स एका व्हॉट्सअप ग्रुपवर रोज मॉनिटर करतात ओके. की तुम्ही नक्की काय करताय, तुम्ही फॉलो करताय का आम्ही सांगितलेलं पर्सनलाइज डाएट प्लॅन, पर्सनलाइज एक्सरसाइज, तुम्हाला व्यायाम पण देतो आम्ही आणि मेंटल हेल्थचे हे पण देतो. मायक्रोबायोम ऑप्टिमायझेशन साठी पण सांगतो तुम्हाला रोज काय काय करायचं ते, असं 12 आठवड्यांचं. तर मेंटल हेल्थमध्ये टॉपिक ऑफ द वीक असतं की आम्ही एका विषयावर आठवडाभर फोकस करतो. डीप हिलिंग असतं त्याचं आणि त्याचं रिलेटेड मेडिटेशन असतं. जसं स्ट्रेससाठी एक आठवडा, रिलेशनशिपसाठी दुसरा आठवडा, आपण स्वतःला काय सांगतोय स्वतःबद्दल इनर व्हॉइस त्याच्यासाठी एक आठवडा आणि अँगरचा एक आठवडा, असे वेगवेगळ्या आठवड्यांवर आम्ही फोकस करतो. गट ऑप्टिमायझेशन मध्ये पण वेगवेगळा फोकस असतो. जसं एक आठवडा आम्ही क्रेविंग्सवर फोकस करतो, दुसरा आठवडा हिडन इन्ग्रेडियंट्सवर फोकस करतो की आपण जे खातो ते आपल्याला माहित आहे का आपण काय खातोय, ते ओके. कसं आपलं अवेअरनेस वाढवायचं. अच्छा. तिसरा आठवडा असतं की प्लांट बेस्ड फूडची अजून जास्त माहिती की आपण बॅलन्स डाएट कसं खाऊ शकतो आणि आपलं मायक्रोबायोम कसं इम्प्रूव्ह करू शकतो. एक इम्युनिटी बद्दल असतं, एक लीकी गट बद्दल असतं, झोपेबद्दल असतं. असे वेगवेगळे 12 विषय असतात त्यात अच्छा. आणि हे आणि सगळे आम्ही हा अँड याचं कारण म्हणजे ह्याला पेटंट मिळायचं कारण आहे की असे कुठलेही प्रोग्राम्स नाही आहेत देशभरात की ज्याच्यात ह्या चारही गोष्टी हे इनकॉर्पोरेट केलेलं आहे. तुम्हाला फिटनेस आणि न्यूट्रिशनिस्ट मिळू शकेल किंवा तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट मेंटल कोच मिळू शकेल, फिटनेस मेंटल कोच, पण हा मायक्रोबायोम ऑप्टिमायझेशन जे आहे फीचर तो कुठेही तुम्हाला मिळणार नाही या कॉम्बिनेशन मध्ये. आणि त्यामुळे हे हॉलिस्टिक तुमची वेलबिंगचं प्रोग्राम आहे. त्याकरता आम्ही हे करायचं म्हणजे दिस प्रोग्राम इज पुट टुगेदर फॉर यू टू गेट वेल होलिस्टिकली बोथ फिजिकली अँड मेंटली. आणि याच्यात कुठलीही आम्ही औषधं पण नाही वापरत आणि कुठले सप्लिमेंट्स पण नाही वापरत. हे फक्त हे मायक्रोबायोम ऑप्टिमायझेशन हे सगळं नॅचरली करायचे हे आहेत. आणि व्यायाम, ब्रेथ वर्क आणि अशा गोष्टी सगळं करून आम्ही बरेच आजार ऑलरेडी रिव्हर्स केले आहेत. म्हणून आम्हाला एवढं लवकर पेटंट मिळालं आम्ही जेव्हा अप्लाय केलं तेव्हा. कारण अच्छा. ह्याच्यात काहीच आणि औषधं वापरलेली नाहीयेत आम्ही. जस्ट अच्छा. आणि आणि तुमची जी प्लस 6,000 फी आहे ना मॅडम, तर ते त्याच्यामध्ये हे 12 दिवसाचं सगळं तुम्ही डाएट प्लॅन वगैरे त्याच्यात इन्क्लूड आहे का फक्त टेस्टिंगची ती फी आहे? नाही नाही ते मी आता तुम्हाला दाखवते ते की हा. 6,500 जे आहे ना आमचं जे मायक्रोबायोम टेस्टिंग आहे ते हे नाहीये, शतायुषी नाहीये ते. तर त्याच्यामध्ये डायटरी रेकमेंडेशन्स पण आहेत. तर डायटरी रेकमेंडेशन्स मध्ये आपल्याला हे दिसतं की आपण आता त्यात ह्याची यादी असते काइंड ऑफ इन्ग्रेडियंट्सची, तर ते रिपोर्टमध्येच इन्क्लुडेड आहे. ते हे नाहीये, वेगळं काही नाहीये त्याच्याकरता, वेगळे चार्जेस नाहीये. अच्छा. रिपोर्ट आणि तुमचं 12 दिवसाचं डाएटचं हे. नाही 12 दिवसांचं नाहीये ते, 12 आठवड्यांचं आहे. ओके, 12 आठवड्यांचं. हा. हो हो. हे 6,500 मध्ये आहे ना टेस्टिंग विथ ते? 6,500 टेस्टिंग. त्यात 12 आठवड्यांचं पूर्ण डायटरी रेकमेंडेशन आहे, डाएट प्लॅन नाहीये तो. आणि ओके. आम्ही हे पण तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही ते उकडून खा की कसं, तुम्हाला जसं खायचंय तसं खा जे काही इन्ग्रेडियंट्स आहे, पण हेल्दी ह्याने खा, असं अनहेल्दी तळलेले आणि असे पदार्थ नका खाऊ, तेवढंच आम्ही फक्त म्हणतो. अच्छा. हे डायबिटीजवर पण तुमचं वर्कआउट होतंय का? सगळ्या आजारांसाठी आहे. ओके. इवन कारण ऍक्च्युली जी लोक डायबिटीजला ज्यांना काही झालं नाहीये ना त्यांच्यासाठी पण आहे. आम्ही पण स्वतःची केली आहे टेस्टिंग, कारण जे पुढे नको व्हायला आजार ह्याकरता पण हे खूप महत्वाचं आहे. अच्छा. कारण डायबिटीजला इतर गोळ्या पण चालू असतात ना, ज्या की तुम्ही म्हणतात की त्या घेऊ नका खरं तर. नाही तुम्ही घेऊ मग त्या शकता, कारण हे मी हा. तुम्हाला दाखवते आता. एकच मी हे शेअर करते सॅम्पल रिपोर्ट, म्हणजे तुम्हाला कळेल की काय करतो. कारण आम्ही हे नाही म्हणत आहे की तुम्ही औषधं नका घेऊ, आम्ही म्हणतोय की आम्ही तुम्हाला औषधं नाही देणार आहे. आमचा जो ओके. प्रोग्राम आहे तो विदाउट मेडिसिन आहे. कारण हे आता डायटरी रेकमेंडेशन्स जर तुम्ही बघितलं तर 12 आठवड्यांचं आहे. हे फेज 1 आहे,
हे डिटॉक्स फेज आहे, हे 2 आठवड्यांचं आहे, पहिल्या 2 आठवड्यांचं. हम्म. फेज 2 जे आहे ते 8 आठवड्यांचं आहे. इथे बिल्ड करतो, इथे आपण प्रोबायोटिक्स घ्यायला आम्ही सांगतो तुम्हाला. एकच गोळी आहे ती, नाश्त्याच्या आधी घ्यायची असते, अर्धा तास आधी. फेज 3 जे आहे ते शेवटचे 2 आठवडे. तर एकूण 12 आठवड्यांचं हे आहे. आणि ह्यात आम्ही काय सांगितलंय की हे आता वेगवेगळ्या इथे दिलंय कसं खायचं ते. तर ओके. इथे आता तुम्ही बघितलं, हे आपलं असं असलं पाहिजे, हे दिवसभराचं आपलं प्रपोर्शन असं असलं पाहिजे. कोणाचंच नाहीये असं की 50% फळं आणि भाज्या मल्टी कलर्ड, 25% प्रोटीन. प्रोटीन तर गायबच आहे सगळ्यांच्या ह्याच्यातून, अजिबात प्रोटीन नाहीये. 25% हाय फायबर फूड्स आणि हेल्दी फॅट्स. तर आपण आता हे असं असं या प्रकारे दिलेलं आहे रिपोर्टमध्ये ओके. डाएट. आणि खूप लांब हे आहेत, खूप इन्ग्रेडियंट्स आहे ज्यावर रिसर्च झालाय. तर असे कुठलेही फळं, भाज्या किंवा नॅचरल फूड्स आहे जे रिपोर्टमध्ये नाही दिसत आहे, तर ते तुम्ही खाऊ शकता. त्याचा काहीच ओके. प्रॉब्लेम नाहीये. फक्त आमच्याकडे त्याबद्दल रिसर्च नाहीये म्हणून आम्ही आत नाही टाकले. तर आता तुम्हाला जर अच्छा. कोवळं खायचं असेल तर इथे जर निळं सर्कल आहे फेज 1 मध्ये, म्हणजे पहिल्या डिटॉक्स फेज मध्ये. तर निळ्याचा अर्थ आहे तुम्ही 2 दिवसातून एकदाही खाऊ शकता, जास्तीत जास्त. कमीत कमी असं काहीच अच्छा. नाहीये. तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ. जास्तीत जास्त दिलेलं आहे हे. तुम्हाला ओके. समजा आता दुसरं काय, वांग खायचंय, तर हे ग्रीन सर्कल हिरवं म्हणजे रोजही खाल्लं तरी चालतं, रोज एकदा. 2-3दा नाही बर. खाऊ शकत, रोज एकदा. तर असं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणून आम्ही काही डाएट प्लॅन नाहीये हा, आम्ही अजिबातच रेस्ट्रिक्टिव्ह नाहीये हा. कितीतरी भाज्या, फळं, डाळी आणि खूप गोष्टी आहेत. आणि ह्याचं कारण हे आहे की आम्हाला असं मायक्रोबायोम इम्प्रूव्ह करण्याकरता जास्तीत जास्त प्रकारच्या गोष्टी खाल्ल्या तर मायक्रोबायोम आपलं चांगलं होतं. फक्त फेज 1 मध्ये हे सगळं नॉनव्हेज, दुधाचे पदार्थ आणि हे सगळं टोटली बंद करायला सांगतो. फेज 2 पासून सुरू करायला सांगतो, पण काही गोष्टी, पण ते कमी फ्रिक्वेन्सीवर आहे, रोज नाही खाऊ शकत. फेज 3 मध्ये थोडी फ्रिक्वेन्सी वाढवतो. फेज 3 नंतर मग तुम्हाला पाहिजे तसं रोज खाऊ शकता. पण असा तो हे आहे, डायटरी रेकमेंडेशन्स असे आहेत. प्रोसेस्ड जे फूड्स आहेत, जे पॅकेज्ड येतात, ज्यांनी हो. मायक्रोबायोम हे होतं, त्यांनी खराब होतं आपलं मायक्रोबायोम, ते सगळे हो. टोटली बंद करायला सांगतो. हे तर कोणीच नको खायला ऍक्च्युली. तर ते अच्छा. बंद आहेत टोटली. आणि त्यामुळे प्रोबायोटिक फूड्स डायबिटीजवर परिणाम होत असेल ना? सगळ्या आजारांवर त्यांनी परिणाम ते होतो. कायमचं बंद करायला कायम. सांगतो, फक्त 2 आठवडे नाही, ते कायमचं बंद हो, करायला. कारण हे कोणासाठी चांगलं नाहीये. प्रोसेस्ड म्हणजे ते फूडच नाहीये, अन्न नाहीये ते ऍक्च्युली. त्यांनी न्यूट्रिशन कमी होते. मी तर त्याला अँटी न्यूट्रिएंट्स म्हणते, कारण आपण जे न्यूट्रिशन खातो ना ते पण याने कमी होतं. त्यामुळे हे अजिबात नको खायला. आणि हे जे आहे प्रोबायोटिक फूड्स किंवा आंबवलेले पदार्थ, हे ह्याच्या नंतर सुरू कर, 3 महिने झाल्यावर, 12 आठवड्यांनंतर आपण रोज खाल्ले पाहिजे कुठले ना कुठले आंबवलेले पदार्थ सगळ्यांनी. प्रीबायोटिक फूड्स आहे ज्यांनी आपलं मायक्रोबायोम अजून रिच होतं, अजून इम्प्रूव्ह होतं. जसं कांदा, लसूण आणि ओट्स, असे बरेच प्लांट बेस्ड फूड्स आहेत जे खूप चांगले असतात. जे हिरवी केळं असतात, जे कच्ची केळं, खूपच चांगली हम्म. असतात मायक्रोबायोमसाठी. आणि त्यानंतर एक फेज वाईज मील प्लॅन, सॅम्पल मील प्लॅन दिला असतो. आता हा त्या क्लायंटचा मील प्लॅन नाहीये, हे उदाहरण आहेत. ही उदाहरणं वापरून तुम्ही काहीही बनवू शकता तुमच्या इन्ग्रेडियंट्सची फ्रिक्वेन्सी बघून. तर फेज 1, फेज 2, फेज 3 असे डिटेल्ड दिलेले आहेत. त्यामुळे खूप माहिती आहे या रिपोर्टमध्ये, तुम्ही बघाल तर. तर ह्यात हे बघा, फेज 2 चं पण दिलेलं आहे की तुम्ही सकाळी काय करू शकता, ब्रेकफास्टसाठी काय, त्याच्यानंतर काय स्नॅक खाऊ शकता, जेवण कसं असू शकतं, हे सगळी उदाहरणं दिली आहेत ह्याच्यात. तर खूपच डिटेल्ड असा हा सॅम्पल रिपोर्ट आहे. आणि ही सगळी माहिती आम्ही समजावून सांगतो आमच्या कन्सल्टेशनमध्ये की रिपोर्टमध्ये दिसलं काय आहे, तुम्हाला काय तुमच्या तब्येतीवर परिणाम होतोय. आणि तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर हँडबुक पण तुम्ही वाचू शकता. ह्यातही बरेच अजून दिलेले आहेत आजारांबद्दल आणि दुसरी बरीच माहिती दिली आहे. तर मी आता पार्किन्सन्सचं जेव्हा सांगत होते हो. तेव्हा हे बघा, तुम्ही आता ह्याच्यातही बघा सॅम्पल प्लॅन मध्ये की हे आम्हाला बरंच कॉमनली दिसतं. हे डिसीज रिस्क आता विचारत होतात ना तुम्ही, हे तर डिसीज रिस्क ह्याच्यात दिसते की आपल्याला काय काय आजार आहे, आपण व्यायाम करू शकतो की नाही, झोपेचं काय आहे. तर जी लोक औषधं घेत असतात ना, समजा डायबिटीस आहे आणि औषधं सुरू आहे, तर हे लो हा. रिस्कच दिसेल कारण ते मास्क होते. पण तरी हा. पण तुम्हाला ह्याच्यात ऍक्शन आयटम्स दिसतील की तुमच्या मायक्रोबायोमसाठी तुम्ही काय करायचं. आता इथे बघा, हे सगळे नॉन आयडियल आहेत. हो. डोपामिन नॉन आयडियल आहे, त्यामुळे मायक्रोबायोम नाही आहे त्या प्रकारचं. B12 नॉन आयडियल आहे, म्हणजे मायक्रोबायोम हेल्दी नाही आहे. हे सगळं नॉन आयडियल आलेलं आहे, प्युटेरेट आणि प्रोपिओनेट.
तर असे खूप महत्वाचे त्याच्यात आपल्याला अँटीबायोटिक पोटेन्शियल पण दिसते की तुम्ही जर अँटीबायोटिक घ्यावं लागलं तर तुमचं गट रिकवर करू शकते की नाही. तर हे ठीक आहे, एवढं चांगलं नाहीये पोटेन्शियल. काही लोकांचं लाल असतं, अजिबात नको घ्यायला अँटीबायोटिक्स. काही लोकांचं इथे असतं हिरवं. तर ते रिपोर्टमध्ये आम्ही समजावून सांगतो. खूप लोकांना बरेच अँटीबायोटिक हे पण असतात, मल्टी ड्रग रेझिस्टन्स जे म्हणतो आपण. हे आता नाही दिसत आहे सॅम्पल रिपोर्टमध्ये. अजून हे इन्फेक्शन्स कुठले असले तर ह्याच्यात दिसतं. आणि हे मी म्हणत होते की हे ते आपला जर रिपोर्ट कार्ड सारखं आहे हे, की आपण जे खातोय, आपलं लाईफस्टाईल जसं आहे, आपण व्यायाम करतोय की नाही, आपले स्ट्रेस लेवल्स कसे आहेत, त्यांनी दिसतं की आपल्या गटमध्ये किती प्रकारचे हे गुड बॅक्टेरिया किंवा गुड मायक्रोब्स आहेत. तर यात तरी थोडे तरी आहेत, पण असं मोस्टली नाही दिसत आम्हाला. सगळ्यांच्या ह्याच्यात 1-2च असतात. असे 2-3 खूप कमी असतात. ही मिसिंगची यादी जास्त लांब असते सगळ्यांमध्ये. हे आपल्याला फिक्स करायची गरज आहे. आपल्याला जर सिम्पटम्स घालवायचे असतील ना, तर जास्तीत जास्त मायक्रोब्स इथे असले पाहिजे ते. तर आपल्या 12 आठवड्यांचा हेच आपला गोलच तो आहे, की आपल्याला इथून जास्तीत जास्त या दोन्ही याद्यांमधून इकडे आणायचे आहेत. ओके. सप्लिमेंट घेऊन आणि त्यांना खाऊ घालून. या 2 गोष्टी करून आपल्याला ते जास्तीत जास्त इकडे आणायचे आहेत. म्हणून हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नक्की काय करायचंय. तर तुमची कारण हे टेस्ट आपलं कुठल्या साईटवरनं बुक करायची वगैरे ते पण सांगू. आमचीच वेबसाईटचं पाठवते मी. microbiomsuperhero.com. आता दुसऱ्या कोणी जर सांगितलं दुसऱ्या कंपनीनी की आम्ही मार्केटिंग करतोय, तर आमची दुसरी कुठलीही शाखा नाही आणि आमचं एकच हे आहे. मायक्रोबायोम सुपर हिरो हीच वेबसाईट आहे. दुसरी कुठली वेबसाईट पण नाहीये. आणि ह्याच्यावर आता मी टेस्टिंगची पण लिंक देते. त्यातून कोणाला काही हवं असेल तर इव्हन आमचं कंपनीचा नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करा, तुम्हाला मिळू शकेल माहिती. हो, मी तुम्हाला इथे टेस्टिंगची पण लिंक तुम्हाला पाठवली आहे. हो तर टेस्टिंग इथून बुक करायचंय. दुसरे प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यावर आमचे दुसरे पण प्रॉडक्ट्स आहेत. डायटरी कन्सल्टेशन आहे, फिटनेस कन्सल्टेशन आहे, आयुर्वेद एक्सपर्ट पण आहे. काही एक्स्ट्रीम केसेससाठी, दुसऱ्या आजारांसाठी आम्ही ते पण वापरलंय कॉम्बिनेशन मध्ये, कारण लवकर परिणाम पाहिजे असेल तर आम्ही ते वापरतो रेअर केसेसमध्ये खूप. तर त्याची सगळी माहिती याच्यावर दिलेली आहे. पण आम्ही खूप वेळ घेतला तुमचा. नाही ठरल्यापेक्षा काही जास्त प्रॉब्लेम नाही. आम्हाला तुमचे सिम्पटम्स कमी झाले पाहिजे. आम्हाला खूप स्ट्रॉंगली वाटतं की आम्हाला हो. जेवढं मदत करता येईल आम्ही नक्की करू. माझा अनुभव तुमच्या दोघींबद्दल अतिशय चांगला आहे की इन्स्टंटली रिप्लाय असतो चॅटला. टाइम डिफरन्स धरला तर 2 देशांमधला फक्त. आणि नाही कुठल्याही कंपनीचा सीईओ इतका अप्रोचेबल नसतो, फाउंडर्स. आणि मुख्य म्हणजे तुम्ही दोघी मराठी महिला असल्यामुळे आम्ही जास्ती कम्फर्टेबल आहे तुमच्याशी बोलायला. आम्ही तिघी आहे. रेणुका पण मराठी आहे, ती युके मध्ये आहे, ती पण मराठी आहे, त्यामुळे त्याच्यामुळे कम्फर्ट लेवलही आहे, प्रश्नांना उत्तरं मिळतात, शंका समाधान चांगलं होतंय. तर मी आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांना विनंती करेन की आपल्याला ही अनायास संधी मिळालेली आहे. एक आशेचा किरण आपल्यासाठी निर्माण झालेला आहे. एक नवीन दार आपल्यासाठी उघडत आहे. तर त्याचा आपण सगळ्यांनी नक्की फायदा करून घ्यावा. आजच्या सत्राला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. टेक्निकल सहाय्यासाठी अतुलदादा ठाकूर हे नेहमीच मदत करतात, त्यांचे आभारी आहे. आणि युद्धाच्या इतक्या पार्श्वभूमीवर सुद्धा अँझायटी आणि स्ट्रेस लेवल किती कमी ठेवू शकतात हे प्रत्यक्ष उदाहरण रश्मिताईंचं बघतोय आपण. त्याच्यामुळे त्यांचे विशेष आभार की असं ही बॅकग्राऊंड असताना सुद्धा इतका वेळ त्यांनी दिला. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई. ऍक्च्युली वेबिनार जेव्हा जस्ट सुरू होत होतं ना, तेव्हाच आमच्या घरातला पण आला, माझला फोनवरचाही वाजला आणि बाहेर मिसाईल्सचे आवाज आले. त्यामुळे हो, आम्ही सतत मेसेज वाचतच होतो त्यांच्या चॅटवरती की हे चालू आहे युद्ध जस्ट तिथे. वेबिनार सुरू झालं हो तेव्हाच बाहेर इंटरसेप्ट झाल्याचे आवाज येत होते जोरजोरात. हो हो. आणि कदाचित त्याच्यामुळेच मध्ये 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 म्हणून इंटरनेट माझं गेलं किंवा काहीतरी हो झालं. काळजी घ्या. कीप सेफ. हो, आम्ही घरातच आहोत, आम्ही काही ऍडव्हेंचर करत नाही आहोत. धन्यवाद. 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 थँक्यू. थँक्यू सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 Oh
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ